चालू घडामोडी पाहणार आहोत. आजचं अशा पद्धतीने आपलं एक स्वरूप राहणार लेक्चरचं, ठीक आहे. मग नंतर उद्या जे काही तुमचे विषय असतील पुढचे त्या पद्धतीने मी तुम्हाला ते लेक्चर पण देईल. म्हणजे या प्लॅनिंगने हे आपलं एक शेड्यूल राहणार आहे. हे आपली कंपनीची जी एक्झाम आहे मित्रांनो, खूप दिवसापासून विद्यार्थी वेट करत आहेत, स्पेशली नोटिफिकेशनचं. अजून ही नोटिफिकेशन आलेली नाही आहे आणि आता सांगितलं जात आहे की जोपर्यंत राज्यसेवेची एक्झाम होती तोपर्यंत कंबाईन होणार आणि हे फिक्स आहे. आता राज्यसेवेची त्यांनी डायरेक्ट सांगून दिलंय की ऑब्व्हियसली डेट त्यांनी डिक्लेअर नाही केलेली. मग आता हे इलेक्शन नंतर होईल की काय. म्हणून आपण एक विचार केला की सर्व जे विद्यार्थी आहेत जे ऑब्व्हियसली कंबाईनची एक्झामची तयारी मागच्या वर्षापासून करतात, काही विद्यार्थी 2023 पासून तयारी करतायत, कशासाठी 24 साठी. आणि जे 24चे विद्यार्थी आहेत, जे प्रेशर आहे ते तर तयारी करतच आहेत की त्यांना या वर्षाची एक्झाम कुठल्या ना कुठल्या फर्स्ट अटेम्प्टमध्ये क्रॅक करायची, ते पण आहे. म्हणजे बघा, नव्या विद्यार्थ्यांसाठी कॉम्पिटिशन काय, जुन्या विद्यार्थ्यांचं. आणि जुन्या विद्यार्थ्यांना कॉम्पिटिशन कोणाचं आहे, नवे. कारण की ते म्हणतात ना, फ्रेश मूडमध्ये ज्याला जास्त बर्डन नसतो तो फर्स्ट अटेम्प्टमध्ये पण एक्झाम क्रॅक करतो. आणि हे पाहिलं UPSC लेवलला जर फर्स्ट अटेम्प्टमध्ये एक्झाम क्रॅक करतात, आपली जर कंबाईन आहे आणि आम्ही जी दरवर्षाची अनालिसिस करतो, फर्स्ट अटेम्प्टमध्ये खूप विद्यार्थी एक्झाम क्रॅक करतात, रिअलिटी. म्हणून एवढं लक्षात ठेवा की तुम्हाला याची प्रॉपर स्ट्रॅटेजी बनवायची. असं समजा की तुमच्यासाठी एक सुवर्ण संधी, एक गोल्डन ऑपॉर्च्युनिटी. जर एक्झाम पुढे जात आहे किंवा एक्झाम होत नाहीये तर एक समजून घ्या की तुम्हाला कुठेतरी अभ्यासाला टाइम भेटला. आयोगाने तुमच्यावरती कुठेतरी कृपा केली की ज्या विद्यार्थ्यांचा अभ्यासच झालेला नाहीये त्यांच्यासाठी एक रिव्हिजनला अजून त्यांनी टाइम दिलेला आहे. म्हणून ज्या विद्यार्थ्यांनी केला आहे, नाही केलाय, या आपण या आपल्या 2 ते 3 महिन्याचा जे शेड्यूल आहे, 99 डेजचं लेक्चरच्या शेड्यूलमध्ये, हे आपण प्रॉपरली जो काही महत्वाचा पार्ट आहे एक्झाम ओरिएंटेड त्याच्यावरती फोकस करणार आहे. म्हणजे की आपले सर विषय असतील प्री ओरिएंटेड. 99 डेज काय प्री ओरिएंटेड आहे. आपण त्याच्यात मेन्स नाही, प्रीलाच फोकस करणार आहे. कारण की प्री मेन म्हणतो तर आपण मेन्स आणि स्पेशल लेक्चर कंडक्ट करू, पण आता प्री फोकस आहे तर प्रीला कसं आपल्याला जज करायचं ते आपण करू शकतो. आणि दिवसाचा तुमचा जो काही अभ्यासाचा तास आहे त्याच्यामध्ये तुम्ही कसं मॅनेजमेंट करायचं तेही मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. मग प्रीला किती टाइम द्यायचा, सायमल्टेनियसली मेन्सला किती टाइम द्यायचा, आतापासूनच साईड बाय साईड तुम्ही तुमचा मेन्सचा अभ्यास करू शकता. आपल्या या लेक्चर्समध्ये तुमचा प्रीचा होऊनच जाणार आहे एक सिलेबस, आणि मेन्सचं तुम्ही काय करू शकता, साईड बाय साईड करू शकता. चला आता आपण सुरुवात करू. नेमकं काय PSI, STI, SO काय पोस्ट असतात, किती पोस्टसाठी तुम्ही एक्झाम देऊ शकता, त्याचा सिलेबस काय, मागच्या किती वॅकन्सी आल्या 2023 पर्यंत, त्याचा कट ऑफ काय, हे सुरुवातीला पाहून घेऊ. मग नंतर आपण थोडंसं इंटरनल डिस्कस करून मग नंतर आपण शेवटी करंट अफेअरकडे जाणार आहोत. सर्वांना पोस्टबद्दल सांगायची गरज नाही. PSI पोलीस सब इन्स्पेक्टर. STIचा फुल फॉर्म कोण सांगेल मला? खूप स्टुडंट चुकणार आहे त्याचा फुल फॉर्म सांगताना, म्हणून विचारतो. STIचा फुल फॉर्म आता सेल्स राहिला नाही. आता सेल्स राहिला नाही, आता स्टेट टॅक्स इन्स्पेक्टर, राज्य कर निरीक्षक त्याला म्हणतात. म्हणजे पहिलेच STI मध्ये इंटरव्ह्यू एवढं बरं आहे, परंतु तुम्हाला नॉलेजसाठी हे माहित पाहिजे की आता त्याला सेल्स बोलायचं नाही. ओके, त्याला काय बोलायचं आता, स्टेट. लिहून घ्या, स्टेट टॅक्स इन्स्पेक्टर. म्हणून मी इथं बघा सुरुवात इथून करून टाकली तुमची. ओके, मग प्रत्येकाला नॉलेज पाहिजे, नॉलेज इज अ पॉवर. ओके मित्रांनो, चला ESOचा फुल फॉर्म सांगा. कारण की जर ज्या पोस्टचा तुम्ही अभ्यास करताय, ज्या पोस्टसाठी तुम्ही क्लास लावलाय, त्याबद्दल जर नॉलेज नसेल तर पुढे जाऊन काही फायदा नाही. म्हणून मी आजचं पूर्ण ओरिएंटेशन घेणार आहे, प्रत्येक पदाबद्दल एक्सप्लेन करणार आहे, मग नंतर आपण करंट अफेअरकडे जाणार आहोत. प्लीज, सहाय्यक कक्ष अधिकारी याला मराठीमध्ये म्हणतात. ओके, मी मराठीमध्ये दाखवणार आहे. SR म्हणजे काय बरं, चला SR सब रजिस्टर, त्याला काय होतात, सब रजिस्टर. मग नंतर इंडस्ट्री इन्स्पेक्टर, एक्साइज सब इन्स्पेक्टर, टॅक्स असिस्टंट, क्लर्क, टेक्निकल असिस्टंट, या पोस्ट. ओके, या पोस्ट काय, त्यांचं काय, सर्व आपण आता थोडंसं इंटरनली पाहू. आता बघा मित्रांनो, जर आपण पाहिलं ग्रुप B, ओके, आणि ग्रुप C, हे बघा पहिले आता मी तुम्हाला ग्रुप B मध्ये एक्सप्लेन करणार आहे. ग्रुप B मध्ये ज्या पोस्ट येतात आपल्या, खूप विद्यार्थ्यांना हे पण कन्फ्युजन आहे. आणि खरं सांगायला गेलं तर पहिले ग्रुप B ची एक्झाम स्पेशल कंडक्ट केली जायची, ग्रुप C ची एक्झाम पहिले सेपरेट कंडक्ट केली जायची. आता याला कंबाईन एक्झाम म्हटलं तर मराठीमध्ये त्याला होता संयुक्त पूर्वपरीक्षा. म्हणजे ज्या काही 10 पोस्ट आहेत, ग्रुप B मधल्या 5 पोस्ट आणि ग्रुप C मधल्या 5 पोस्ट, अशा एकूण 10 पोस्टसाठी ही एक्झाम कंडक्ट केली जाते. म्हणून विद्यार्थ्यांना त्याचं एक सुवर्ण संधी आहे की 10 पोस्टसाठी तुमची अटेम्प्टची तयारी होते आणि तुम्ही 10 पोस्टपैकी कुठे ना कुठे एक पोस्ट तुम्हाला भेटणारच आहे. डिपेंड ऑन युअर स्कोर. हे सर्व स्कोरवर डिपेंड करणार आहे. आता काहींची हाईट कमी आहे, ऑब्व्हियसली PSI आहे तुझ्या, बाकीच्या पोस्ट आहेत ना, कोणाची टायपिंग नाही आहे, इतर 8 पोस्ट आहेत ना, 2च पोस्ट आहे ज्याला टायपिंग लागतं, एक MPSC क्लर्क आणि एक दुसरी काय आपली टॅक्स असिस्टंट. बाकी सर्व एक्झामसाठी तुम्ही ते एलिजिबल आहेत. मग या पद्धतीने काय काय असणार आहे ते आपण सर्व पाहू. ठीक आहे, आता इकडे बघा, पोलीस उपनिरीक्षक ज्याला आपण PSI म्हणतो. दुसरी पोस्ट मित्रांनो आपली STI, ज्याला आपण राज्य कर निरीक्षक, इंग्लिशमध्ये त्याला म्हटलं तर स्टेट टॅक्स इन्स्पेक्टर. नंतर तिसरी आपली सहाय्यक कक्ष अधिकारी, त्याला आपण काय म्हणतो ASO. आणि चौथी पोस्ट आहे आपली दुय्यम निरीक्षक आणि 5वी पोस्ट आहे आपली मुद्रांक निरीक्षक. अशा पद्धतीने या ज्या 5 पोस्ट येतात तुमच्या कशामध्ये येतात, ग्रुप B येतात.
ग्रुप बी ला दुसरं नाव आहे क्लास 2 वर्ग 2. ओके, याला अराजपत्रित म्हणतात. लिहून घ्या. बघा, एक असतं राजपत्रित, ज्याला गॅजेटेड म्हटलं जातं इंग्लिशमध्ये. काय म्हटलं जातं? गॅजेटेड, राजपत्रित. त्याच्यामध्ये तुमच्या मग डेप्युटी कलेक्टर, तहसीलदार, शिक्षणाधिकारी, ओके, डेप्युटी सीईओ, एसीपी, डीवायएसपी, हे सगळे राजपत्रित पोस्ट आले. तुमच्या ज्या ग्रुप बी आणि ग्रुप सीच्या ज्या पोस्ट येतात त्या कशा येतात? अराजपत्रित मध्ये येतात. म्हणजे त्याला आपण काय म्हणू शकतो? नॉन गॅजेटेड. लिहून घ्या, नॉन गॅजेटेड प्रॉपरली. जरी तुमचा हे असेल आपल्या सर्वांचा, ओके, ॲज अ फास्टॅग रिव्हिजन म्हणून हे नॉलेज पुन्हा रिवाइज करून देतो मी तुम्हाला. ओके, हे 15-1 मिनिटाचं नॉलेज असेल, पण हे रिवाइज करणं मी तेवढंच गरजेचं आहे. ओके, कारण की मी सुरुवातच केली, एसटीआयचा फॉर्म माहित नव्हता, मग मला तर थोडंसं ते प्रॉपरली एक्सप्लेन करणं गरजेचं आहे. ओके, कशात आलं हे सर्व? अराजपत्रित, इंग्लिशमध्ये काय त्याला? नॉन गॅजेटेड. या 5 पोस्ट आम्ही जेव्हा बॅचेसमध्ये विचारतो विद्यार्थ्यांना की गट ब मधल्या 5 पोस्ट सांगा, 3च पोस्ट सांगता विद्यार्थी, PSI, STI, ASO. 2 पोस्ट सांगता येते त्यांना, दुय्यम निरीक्षक आणि मुद्रांक निरीक्षक. ठीक आहे, चला आता आपण ग्रुप सीच्या, म्हणजे त्याला आपण म्हणतो गट क च्या ज्या काही 5 पोस्ट आहेत त्या आपण आता डिस्कस करू. आता गट क मध्ये ज्या 5 पोस्ट येतात त्याच्यापैकी पहिली पोस्ट येते मित्रांनो, ज्याला म्हटलं जातं उद्योग निरीक्षक. त्याला इंग्लिशमध्ये म्हटलं जातं इंडस्ट्री इन्स्पेक्टर. काय म्हणतात त्याला? इंडस्ट्री इन्स्पेक्टर. नंतर जी दुसरी पोस्ट आहे आपली, ज्याला एक्साइज सब इन्स्पेक्टर म्हटलं जातं. काय म्हटलं त्याला? एक्साइज सब इन्स्पेक्टर, म्हणजे दुय्यम निबंधक राज्य उत्पादन शुल्क, असे ह्या पोस्टचं नाव आहे. नंतर त्याला एक्साइज इन्स्पेक्टर असंही म्हटलं जातं. नंतर जी तुमची तिसरी पोस्ट आहे त्याला काय म्हटलं जातं? कर सहाय्यक, म्हणजेच काय? टॅक्स असिस्टंट, ही एक पोस्ट आहे तुमची. नंतर चौथीची पोस्ट आहे तुमची एपिक लेखक, त्याला आपण काय म्हणतो? क्लर्क म्हणतो. याला MPSC क्लर्क म्हणूनही ओळखलं जातं. आणि मागच्या वर्षी तुम्ही पाहिले असेल MPSC क्लर्कच्या किती जागा आल्या होत्या, आणि या वर्षी पण त्याच्या तेवढ्याच जागा येणार आहेत. या वर्षी असं मागणीपत्र आलेले 15,000+ जागा येणार आहे. ओके, मागणीपत्र आहे, पण एवढ्या जागा येणार नाही, तुम्हालाही माहिती आहे. हा, पण एक लक्षात ठेवा, इलेक्शन आहे आपल्या महाराष्ट्र सरकारचं, म्हणून जागा तेवढे येऊ पण शकतात. किती? 10,000, 8,000 पर्यंत. पण पॉसिबिलिटीला सुरुवातीला ते काय रिलीज करतील? 5,000 ते 6,000. त्याच्यामध्ये PSIच्याच 1,000 जागांचं मागणी आहे. जर PSIच्या 1,000 आल्या मित्रांनो, खूप विद्यार्थ्यांचं ऑब्व्हियसली सिलेक्शनचे चान्सेस जास्त असतील. बघा, वॅकन्सी जास्त तर कट ऑफ कमी, वॅकन्सी कमी तर कट ऑफ जास्त. हे एक रूल आहे, हे सायकोलॉजी, हे सगळ्यांना माहीत पाहिजे. म्हणून या वर्षी इलेक्शन आहे, सरकारला काहीतरी दाखवायचंय, म्हणून वॅकन्सी चांगल्या येतील. म्हणून तुम्ही 2 ते 3 महिने पूर्ण माइंड पॉझिटिव्ह ठेवून, पूर्ण माइंड सेट ठेवून जर अभ्यास केला तर या वर्षीची एक्झाम तुम्ही क्रॅक करू शकता. तुम्ही लक्षात ठेवा. मग ती एक्झाम क्रॅक करायची, मग त्यासाठी प्रॉपर स्ट्रॅटेजी पाहिजे, जी मी तुम्हाला आजच्या सेशनमध्ये देणार आहे. ओके, महत्वाचं आहे की ह्या सगळ्या पोस्टचा अभ्यास करत असताना काही पोस्ट जर तुम्हाला टायपिंग लागतंय, आता काही विद्यार्थ्यांनी टायपिंग केलं नसते, करून ठेवा. आता एक्झाम राज्यसेवेची झाली तोपर्यंत 6 महिन्यामध्ये एखादा तुमचा छोटा मोठा कोर्स झाला, मराठी, इंग्लिश 30-40 जे काही आहे सगळ्यांना कॅल्क्युलेशन माहिती आहे, ते करून ठेवलं. कुठे ना कुठे ते सर्टिफिकेट आलं तो बेनिफिट राहील इन फ्युचरच्या एक्झामसाठी. पण खूप विद्यार्थी म्हणतात सर एक्झाम आल्यावर, सर मग मला मराठी क्लास लावायचा आहे, मला टायपिंग लावायचं आहे, एक्झामच्या वेळेस कशाला करता? नोटिफिकेशन आल्यावर कशाला जागृत होता? आतापासून करून ठेवा ना. म्हणजे तुमच्या 2 पोस्टसाठी पण तुमचं ते प्लस पॉईंट राहील. आणि टॅक्स असिस्टंट आणि MPSCच्या जागा जास्त असतात, मागच्या वर्षी तुम्ही पाहिलेलं आहे. मग सेफ झोन ठेवा, ग्रुप सी साठी तुम्हाला कामात येईल. ओके, चला ते झालं त्याच्याबद्दल टायपिंग बद्दल. आता अजून एक पोस्ट आहे टेक्निकल असिस्टंट, त्याला तांत्रिक सहाय्यक असं म्हटलं जातं. अशा या 5 पोस्ट कशामध्ये येतात मित्रांनो? गट क मध्ये, ते पण नॉन गॅजेटेड. आय होप पोस्टची क्लॅरिटी आणि या 10च्या 10 पोस्ट यांच्या तोंडी पाठ पाय. गट ब मध्ये किती आणि गट क मध्ये. चला आता आपण पुढच्या स्लाइडला जाऊ. आता डिपार्टमेंट वाईज मी त्यांना थोडंसं रिस्पेक्ट बी दिला, लोगो बी दिले त्यांचे. PSIचं ऑब्व्हियसली किती स्टार असतात सर्वांना सांगायची गरज नाही. STI ऑब्व्हियसली तुम्ही जे काम करणार, एक तर इन्कम टॅक्स ऑफिसला करणार, पण आता मोस्ट ऑफ द GST ऑफिस असतात. पण तरी खूप जण वाटतं की GST आला मग इन्कम टॅक्स गेला. आहे, इन्कम टॅक्सचे अजून पण ऑफिसेस आहेत, तुम्ही बघू शकता. मग त्या 2 ठिकाणी तुमची काय होऊ शकते? येऊ शकतो. आणि या PSI नंतर तुम्ही प्रमोशनने काय बनू शकतात? कोण सांगेल मला? PSIच्या प्रमोशन नंतर कोण काय बनतो? प्रमोशन बद्दल माहित पाहिजे तुम्हाला, खूप विद्यार्थ्यांना ते पण माहित नव्हतं. API तुम्ही बनतात, API असिस्टंट पोलीस इन्स्पेक्टर, आणि नंतर API नंतर तुम्ही बनतात मग PI. ओके, ही प्रोसेस आहे, याला हायरार्की बनतात. ओके, सेम STIच्या प्रमोशन नंतर तुम्ही बनतात STO, म्हणजे पहिले ASTO बनता तुम्ही, म्हणजे त्याला जसं स्टेट टॅक्स ऑफिसर म्हणू शकता, त्याच्या अंडर तुम्ही काम करता ऍज अ असिस्टंट म्हणून. सेम ASOचं प्रमोशन नंतर ते SO पर्यंत जातात, सेक्शन ऑफिसर पर्यंत जातात, म्हणजे जी क्लास 1ची पोस्ट आहे. सेम दुय्यम निबंधक, मुद्रांक निरीक्षक मध्ये हे डिपार्टमेंट येतात. वयोमर्यादा वगैरे काय सर्वांना आयडिया असेलच. आता काही विद्यार्थ्यांना मनामध्ये फेर फॅक्टर आहे, सर माझं एज बार होतंय, अजून कमाईची नोटिफिकेशन नाही आली,
ऍक्सेप्टेड आहे, तरी आयोग काय करू शकतो, कारण की ही नोटिफिकेशन थोडीशी लेट झालेली आहे, म्हणजे विद्यार्थ्यांचं वयोमर्यादा आहे, मग थोडंसं एजचा हे होतंय. तुम्हाला माहिती आहे सर्वांना, मागच्या एका एक्झामला वयोमर्यादामध्ये वाढ करून दिली होती. थोडं सपोर्ट आयोग करतो, कारण की तुम्हाला माहिती आहे पुण्याचे विद्यार्थी आपले रस्त्यावर उतरतात, नंतर त्याच्यासाठी ते प्रयत्न करतात आणि त्या बाकीच्या विद्यार्थ्यांनाही त्याचा फायदा होतो. म्हणून कुठे ना कुठे जे विद्यार्थ्यांचं एज बार होतंय, कारण की ही नोटिफिकेशन यायला पावतील आपली मार्च, एप्रिल, मे मध्ये, अजून पण आपला आता सप्टेंबर आला, अजून त्याची काही क्लॅरिटी नाहीये. म्हणून ज्या विद्यार्थ्यांचं या वर्षाचं एज बार होतं त्या विद्यार्थ्यांसाठी आयोग नक्कीच विचार करेल. म्हणजे मी तुम्हाला एक पॉझिटिव्ह एक अफर्मेशन देऊन दिलेलं आहे. ओके, हे झालं त्याच्याबद्दल. आता PSI पदासाठी एज क्रायटेरिया काय, वयाचे 31 पर्यंत जे ओपन कॅटेगरीचे विद्यार्थी ते देऊ शकतात, आणि इतर पदांसाठी जे काही 38 एज लिमिट असतं. PS पदासाठी जे काही ओबीसीचे ते किती, त्यांना 3 वर्षाचं रिलॅक्सेशन आहे. ऍक्च्युली 33 आहे, पण इथे 34 आहे. 34 वर्षापर्यंत PSIचे ओबीसी कॅटेगरीमध्ये देऊ शकतात विद्यार्थी. आणि जे काही आपले हे असतील ST SC कॅटेगरीचे विद्यार्थी, त्यांच्यासाठी अजून 2 वर्षाचं रिलॅक्सेशन एक्स्ट्रा असतं, म्हणजे ते वयाच्या 36 पर्यंत एक्झाम देऊ शकतात. म्हणजे त्यांना 31 मध्ये जर 5 ऍड केलं, 36, 5 वर्षाचं रिलॅक्सेशन त्यांना भेटतं आणि 3 वर्षाचं कोणाला भेटतं, ओबीसी वयानं. सो ही एक क्लिअरिटी आहे. आता खूप विद्यार्थ्याला वाटतं सर आम्ही अंडर ग्रॅज्युएट, आम्ही एक्झाम देऊ शकतो. यस, तुम्ही अंडर ग्रॅज्युएट असताना एक्झामचा फॉर्म भरू शकता ॲज अ ॲपियर म्हणून. केव्हा केव्हा भरला नाही जा, तर तुमच्या एज क्रायटेरियावर डिपेंड करतो. मग जर भरला गेला, प्री पास झाले तुम्ही, तुमची एक्झाम होईपर्यंत, TYC एक्झाम होईपर्यंत तुमचा जर रिझल्ट आला आणि आपल्या मेन्सचा फॉर्म वेगळा येतो, तुम्हाला माहिती आहे प्रीचा फॉर्म वेगळा असतो, मेन्सचा फॉर्म वेगळा असतो. तोपर्यंत तुम्ही जर क्वालिफाईड झाले आणि रिझल्ट बी आला तुमचा, तर तुम्ही मेन्सचा फॉर्मला पण अप्लाय करू शकता. अनफॉर्च्युनेटली रिझल्ट नाही आला तर तुम्हाला भरता येणार नाही, हेही सांगून देतो. आणि आपल्या कंबाईन एक्झाममध्ये कुठेही तुम्हाला लिमिट नाही एक्झाम देण्याचं, त्यामध्ये आपण अटेम्प्ट नाही आहे म्हणून टेन्शन नाही. जसं UPSCला अटेम्प्ट आहे, आपल्या MPSCला मी अटेम्प्ट लागू केले होते, नंतर मग ऑब्व्हियसली आंदोलन झाली, विद्यार्थ्यांनी रिक्वेस्ट केली, त्याच्यामुळे अटेम्प्ट काढून घेण्यात आली. मग कंबाईनला तुम्हाला काही असं लिमिट नाही आहे, परंतु स्वतःसाठी एक लिमिट ठेवायचं, विदिन 1 year 2 year आपली एक्झाम क्रॅक व्हायला पाहिजे. म्हणजे जेणेकरून आपल्याला स्वतःला जर एक बॉर्डरवर ठेवलं, एक रिस्ट्रिक्शन ठेवलं, तर बेटर आहे की विदिन 1 to 2 year मध्ये ती एक्झाम क्रॅक होऊ शकते. ठीक आहे, हे झालं त्याच्याबद्दल. आता नेमकं हे जे काही आपला ग्रुप बीचा किंवा ग्रुप सीचा जो काही एक्झामचा पॅटर्न आहे, दोघांसाठी सेम आहे, प्री सेम आहे. मेन्स मधला मी जो एक पेपर आहे तो सेम आहे. काय आहे ते सगळं आपण डिस्कस करू. आता ग्रुप बी परीक्षा, पूर्वपरीक्षा, मुख्य परीक्षा. आता पूर्वपरीक्षा 100 क्वेश्चन 100 मार्काला होते, आणि मुख्य परीक्षा संयुक्त पेपर असतो, पहिला 1 आणि मुख्य परीक्षेचा पेपर क्रमांक 2 हा वेगळा असतो. ठीक आहे. आता पूर्वपरीक्षामध्ये जर पाहिलं आपण, सर्वांची प्री सेम होती, फक्त मेन्स काय होते थोडे डिफरन्स होते. 100 प्रश्न 100 मार्कांसाठी, म्हणजे एका प्रश्नाला 1 मार्क. जो टायमिंग असेल तो असेल तुमचा 1 तासाचा, म्हणजे 60 मिनिटाचा. या 60 मिनिटामध्ये तुम्हाला काय करायची, ती एक्झाम क्रॅक करायची. बघा आज पहिलं सेशन मग थोडंसं एकदाची मी सिलेबस क्लिअर नाही दिली, उद्यापासून आपल्याला सिलेबसवर डिस्कस नाही करायचं, आपल्याला मेन आपले जे कोर्स सब्जेक्ट आहे त्याच्यावर डिस्कस करायचे, राईट. हा, मग नंतर त्याचे जे काही असतील तुमचे MCQ क्वेश्चन असतील, निगेटिव्ह मार्किंग असताना तुमची 1/4, म्हणजे 4 क्वेश्चन चुकले तर तुमचा एका क्वेश्चनचा मार्क जाणार आहे. म्हणजेच 1/4 म्हणजे काय, 0.25 मार्क्स तुमच्या एका क्वेश्चनला जाऊ शकतो. म्हणून तुम्हाला तेवढी ॲक्युरेसी मेंटेन करणं तेवढंच गरजेचं आहे, तुम्हाला टाइम मॅनेजमेंट करणं तेवढंच गरजेचं आहे. विदिन 1 hour मध्ये तुम्हाला या गोष्टींना मेंटेन करायचं. क्लिअर इथपर्यंत. आता मुख्य परीक्षेमध्ये जो पहिला पेपर असणार आहे तुमचा, मराठी इंग्रजी व्याकरण, 50-50 क्वेश्चन असतील. नंतर 100 प्रश्न होते काय असतील तुमचे 200 मार्काला. ओके, म्हणजे हा तुमचा रे कालावधी त्याला पण 1 तासाचा आहे. दुसरा जो पेपर आहे तुमचा मग पुरुषाचा. परीक्षेचे तुमच्या ऑब्व्हियसली त्या सब्जेक्टनुसार त्याचं काय असेल मग तो पेपर आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला कमीत कमी 9 सब्जेक्ट असतात. हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी, सायन्स, इकॉनॉमी. ओके, मग जिओग्राफी म्हटलं तर त्याच्यामध्ये इन्व्हायरमेंट आलं, सायन्स म्हटलं तर त्याच्या टेक्नॉलॉजी आलं. ओके, हा एक सिलेबस आपल्याला काय देण्यात त्यांनी दिला आहे. ओके, मग नंतर गट क परीक्षेमध्ये कुठे कुठे सब्जेक्ट येतील तुमचे ते माहीत पाहत तुम्हाला. मग या ज्या पद आहेत त्याबद्दल आहे. गट क मधला जो काही आपला परीक्षेचा कालावधी आहे सेम, त्याच्यासाठी पण तुम्हाला बघा वयोमर्यादा दिली आहे, हे तुम्ही थोडंफार पाहिलं असेल. हा, फक्त जे टायपिंगवाल्यांसाठी आहे ना त्याची बघूया. मराठीचा जो तुम्हाला लागतं 30, ओके, नंतर इंग्रजीचा लागतो तुम्हाला 40, म्हणजे ही 30-40 तुमची टायपिंग आहे ती जर झाली असेल तर तुम्ही ग्रुप सी साठी पण एक्झामसाठी अप्लाय करू शकता. क्लिअर. आता सेम गट कच्या परीक्षेचे जे टप्पे आहेत, जसं मी तुम्हाला ग्रुप बीचं बोललो, प्री दोघा परीक्षेसाठी म्हणजे ग्रुप ए आणि ग्रुप बी साठी सेम राहणार आहे, बरोबर आहे. फक्त जे मेनचे पेपर असतील ते काय असतील वेगळे असतील. मग बघा हे सेम पॅटर्न तुम्हाला बघायला भेटणार आहे. क्लिअर आहे इथपर्यंत. हा, मग आता नेमकं काय दोघांचा मी पॅटर्न पोस्ट हे एक्सप्लेन केलं, मग नेमकं पूर्ण परीक्षेमध्ये नेमकं काय असणार आहे ते आता थोडंसं बघा. त्याला सामान्य क्षमता चाचणी असं म्हटलं जातं. 100 प्रश्न असते 100 मार्कांसाठी. जो दर्जा असणार आहे तो आपला काय असणार आहे, ग्रॅज्युएट लेवलचा, त्याला आपण पदवी म्हणतो. 10th to 12 लेवल नाही, किंवा आपलं स्टेट बोर्ड नाही, 1ली ते 9वी नाही, 1ली ते 10वी नाही, तर काय पदवी लेवलचा दर्जा आहे.
मग तुमचं ते नॉलेज त्या पद्धतीने तुम्हाला ॲक्वायर करायचं. आपण वाचताना सांगतो की स्टेट बोर्ड वाचा, तो आपला एक फाउंडेशनचा पार्ट असतो. सुरुवात जर आपण स्टेट बोर्ड पासून केली वाचायला तर आपली अंडरस्टँडिंग लेवल वाढते. तो जो काही टॉपिक असतो तो आपल्याला लवकरात लवकर समजतो. म्हणून आपल्याला सुरुवात स्टेट बोर्ड पासून करायची असते. ठीक आहे. आता माध्यम जे असणारे पेपर्सचं मराठी आणि इंग्लिशमध्ये जर क्वेश्चन नंबर 1 आहे तो सुरुवातीला मराठीमध्ये असेल, खालीच त्याचं ट्रान्सलेशन इंग्लिशमध्ये असेल. म्हणजे असं नाही की पहिले मराठी साईड नंतर इंग्लिश साईड. म्हणून तुम्हाला यासाठी फायदा काय होतो माहिती मित्रांनो, जर एखादा क्वेश्चन तुम्हाला मराठीमध्ये समजला नाही तो तुम्ही इंग्लिशमध्ये सॉल्व्ह करू शकता. हा त्याचा बेनिफिट असतो. क्लिअर आहे. अशा पद्धतीने हे होऊ शकतं. त्यावेळी तुम्हाला बोललो 1 तास 100 प्रश्न म्हणजे एका क्वेश्चनला फक्त 36 सेकंद. लिहून घ्या. एका क्वेश्चनला किती 36 सेकंद. आता विथिन 36 सेकंडमध्ये क्वेश्चन सॉल्व्ह व्हायला पाहिजे. काही असे क्वेश्चन असतील जे वन लायनर म्हणू शकतो ते 10 सेकंदात सॉल्व्ह होतात. काही तर बघता 5 सेकंदात सॉल्व्ह होतात. मग जो उरलेला टायमिंग आहे तुम्हाला युटिलाइज करायचा आहे, जे की हार्ड क्वेश्चन आहे, जे टाइम कन्झ्युमिंग क्वेश्चन आहे, त्यासाठी तुम्हाला तो टाइम युटिलाइज करायचा आहे. म्हणून तुमचं प्रॉपर टाइम मॅनेजमेंट असणं गरजेचं आहे मित्रांनो. एवढं लक्षात ठेवा. हे झालं त्याच्याबद्दल. आणि तुमचा जो प्रीचा पेपर असेल तो टोटली काय MCQ, मेलचा पेपर टोटली काय तुमचा MCQ. कुठलंही आन्सर रायटिंग करायचं नाहीये. जो आता नवीन पॅटर्न आलेला आहे आपला राज्यसेवेला, बरोबर. विद्यार्थ्यांना पेअर फॅक्टर आहे, आता नवीन पॅटर्न आहे, डिस्क्रिप्टिव्ह आहे. म्हणून तुम्हाला माहिती आहे एक गोष्ट सांगतो, इंटरनल मोस्ट ऑफ जे विद्यार्थी राज्यसेवेची तयारी करत होते ते आता कंबाईनला तुमचं कॉम्पिटिशन बनणार आहे. ते सर्व विद्यार्थी कंबाईनचे आणि असे पण देतात, परंतु आता अजून त्याचा जो वर्ग आहे तो वाढलेला आहे. कारण की त्यांच्यासाठी या वर्षाची एक्झाम नाही झालेली आहे, जी होणार होती 25 ऑगस्टला, ती अजून पोस्टपोन झाली. म्हणून ते विद्यार्थी काय करतील, कंबाईनवर पण तेवढीच त्यांची नजर असणार आहे. आणि डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न पुढच्या वर्षी म्हणून त्यांनी त्याचा ट्रॅकच चेंज करून घेतला, राज्यसेवाली कंबाईनला. म्हणून तुमच्यासाठी तो पण एक चॅलेंज आहे. म्हणून एवढं पॉझिटिव्ह राहा की आपली कंबाईनची एक्झाम या वर्षी कुठल्याही कंडिशनमध्ये क्रॅक व्हायला. क्लिअर आहे. कारण हे MCQ बेस. आता नेमकं विषय काय असणार आहे त्याच्यात, आपण एक विषय आणि त्या विषयाचं मी इंटरनल थोडंसं एक्सप्लेन करणार आहे की प्रत्येक विषयाला कसा न्याय द्यायचा, त्याच्यावर किती क्वेश्चन असतील ते पण आहे. पहिला विषय लिहून घ्या. ऑब्व्हियसली करंट अफेअर. करंट अफेअरचे जे क्वेश्चन असतात मित्रांनो ते नियर अबाउट 15 ते 17 क्वेश्चन असतात. किती क्वेश्चन असतात? 15 ते 17. म्हणजे मी तुम्हाला प्रत्येक विषयाचं वेटेज पण देतोय. आता 15 ते 17 कसे, स्वतःचे करंट अफेअरचे 15 क्वेश्चन तर फिक्स असतात. इतर विषयांना घेऊन देखील करंट अफेअरचे क्वेश्चन असतात. तसं बघायला गेलं मी माझ्या नॉलेजनुसार सांगतो तुम्हाला, 20 क्वेश्चन तर कुठे गेले नाही करंट अफेअर्स. हिस्ट्रीमध्ये पण करंट आहे, जॉग्राफीमध्ये पण करंट आहे, सायन्समध्ये पण करंट आहे, क्वालिटीमध्ये बी करंट आहे. प्रत्येक विषयाला घेऊन करंट अफेअर्स असतात. म्हणजे या अशा पद्धतीने कमीत कमी ते 20 क्वेश्चन तर बदलत जातात तुमचं. म्हणून तुम्हाला त्या लेवलला अभ्यास करायचा आहे. क्लिअर आहे सगळ्यांना? ओके. आता आयोगाने म्हटलेलं आहे जागतिक तसेच भारतातील, म्हणजे जागतिक म्हणजे काय, आंतरराष्ट्रीय लेवलच्या घडामोडी तसेच भारतातील. आता भारत म्हटलं तर त्याच्यात महाराष्ट्र पण आलं. म्हणजे विद्यार्थ्यांना असं नको वाटायला की त्यांनी जगाचा आणि भारताचा करंट अफेअर सांगितलंय, महाराष्ट्राच विचारणार आहे. मित्रांनो भारतातच महाराष्ट्र येतोय. म्हणजे प्रत्येक राज्याचा पण तुमचा अभ्यास पाहिजे. म्हणजे कुठल्या राज्याने काहीतरी रेकॉर्ड केला, भारतातील पहिलं, अशा पद्धतीने. मग आपल्याला आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय लेवलला महत्वाच्या नियुक्त्या माहीत पाहिजे. कुठल्या नियुक्त्या झाल्या, त्या पदावर कोण जा. चालू घडामोडी विषय हा म्हटला तर त्याला स्पर्धा परीक्षेचा आत्मा म्हटला जातो. काय म्हटला जातो त्याला? स्पर्धा परीक्षेचा आत्मा. आता स्पर्धा परीक्षेचा आत्मा हा का म्हटला जातो? कारण की अशी कुठलीच स्पर्धा परीक्षा नाही की ज्याच्यामध्ये करंट अफेअर नसतो. म्हणून याला सोल ऑफ कॉम्पिटेटिव्ह एक्झाम असं इंग्लिशमध्ये टॅगलाईन दिली गेली. अजून एक याची टॅगलाईन आहे, जे चर्चे ते परीक्षा. जी कुठली तरी न्यूज आहे जी चर्चेत आहे ती कुठे विचारली ती परीक्षा. त्याला आपण इंग्लिशमध्ये हॉट टॉपिक म्हणतो. म्हणून या पद्धतीने जर तुम्ही करंट अफेअरला तेवढंच वेटेज दिलं तुम्ही त्याच्यावर चांगली कमांड करू शकता. आय होप समजलं असेल मला काय बोलायचं. मग करंट अफेअर किती महिन्याचं वाचायचं हा पण मनात एक संभ्रम असतो विद्यार्थ्यांचा. ओके, तर मित्रांनो तुम्हाला आता हा पण प्रश्न आहे की सर एक्झाम पोस्टपोन झाली आहे, मग करंट अफेअर किती महिन्याची विचारले जाते. मित्रांनो तुम्ही काय करा, आपल्या मागच्या जानेवारीपासून तर आता सप्टेंबरपर्यंत पूर्ण परफेक्ट करून ठेवा करंट अफेअर. अजून जर एक्झामची आपल्याला डेट कळेल तुम्ही सांगेल तुम्हाला, जो पण ज्या महिन्यात एक्झाम असते ना त्या महिन्याचे करंट अफेअर विचारले जात नाही आणि त्याच्या मागच्या महिन्याचे करंट अफेअर विचारले जातात. म्हणजे फॉर एक्झाम्पल एक्झाम आहे डिसेंबरमध्ये तर तुम्हाला डिसेंबरचे करंट अफेअर विचारले जाणार आहे, तुम्हाला नोव्हेंबरचे करंट अफेअर विचारले जाणार नाही. ऑक्टोबरपासून तर मागचे 12 महिन्याचे तुम्हाला करंट अफेअर विचारले जातील. मग तुम्हाला 2023चे विचारू शकता, मागचे 2 महिन्याचे परफेक्शन. आणि या 12 महिन्यामध्ये अजून एक थोडंसं तुम्हाला सबस्टिट्यूट देतो. जर तुम्हाला वाटत असेल एवढं होणार नाही आमच्याकडनं, 6 महिन्याचे परफेक्ट करा. जास्तीत जास्त क्वेश्चन 6 महिन्याचे असतात. जे 2 महिने सोडले ना मी म्हणजे सप्टेंबर, ऑगस्ट, जुलै, जून, मे हे असे महिने घ्या. याचे क्वेश्चन जास्तीत जास्त असते. याला म्हणतात चालू घडवण्याचा अभ्यास कर. याच्यासाठी कुठले बुक्स रेफर करायचे सर चालू घडवण्यासाठी? मित्रांनो चालू घडवण्यासाठी रडार अकॅडमीचं
एक नामांकित मासिक आहे, त्याला द ऑफिसर टाइम्स म्हणतात. आपण त्या ऑफिसरसाठीच ते मॅगझिन बनवलेले 12 महिन्याचे आपल्याला अवेलेबल केले जातील. आपल्या टेलिग्रामला पण अवेलेबल, व्हॉट्सअप करून जातील. जो तो आहे मी तुम्हाला सर्व मासिक अवेलेबल करून दे. या मासिकची खासियत आहे, आता ते मासिक दर महिन्याला माझं येतं म्हणून मी सांगत त्याची तारीख, पण तुम्ही जर मागच्या पेपरची ॲनालिसिस करणार, आपला मासिकचा रेकॉर्ड आहे 15 पैकी 12 ते 13 क्वेश्चन आपल्या टेलिग्राम चॅनलचे आणि आपल्या मासिकचे असतात. त्याच्या व्यतिरिक्त काहीच नाही. एवढं पण केलं आणि आता आपलं एक व्हॉट्सअप चॅनल पण आहे, रिलायबल इम्प्रेसिव्ह म्हणून. या 3 गोष्टी जर तुम्ही फॉलो केल्या, तुम्हाला व्हॉट्सअप चॅनलच्या लिंक पण मी तुमच्या ग्रुपवर टाकून ठेवलेल्या आहे, तेवढं जरी तुम्ही केलं तरी इनफ आहे. म्हणून तुम्हाला या सब्जेक्टबद्दल टेन्शन घ्यायचं नाही. आणि हा सब्जेक्ट मीच शिकवणार आहे तुम्हाला, म्हणून याच्याबद्दल एवढ्या गोष्टी तुम्हाला क्लिअरिटी येत जाते, याची तयारी तुमची सायमल्टेनियसली होऊन जाते. आणि मी महत्त्वाच्या गोष्टी करून घेतो तुमच्याकडनं. महत्त्वाच्या नियुक्त्या पूर्ण वर्षामध्ये काय झालेल्या आहेत, महत्त्वाचे पुरस्कार वर्षामध्ये काय झालेले आहेत, महत्त्वाच्या योजना वर्षामध्ये काय आलेल्या आहेत, आंतरराष्ट्रीय घडामोडी, राष्ट्रीय घडामोडी, सर्व पूर्ण इयरच्या आपल्या हे जे आपलं 99 डेजचं जे शेड्यूल आहे, त्याच्यामध्ये तुमचं वीकली एक दिवस मी करंट अफेअर घेऊन तुमचं एक करंट अफेअर कव्हर करेल. चालेल, या पद्धतीने आपण रन करणार. मग तुम्हाला करंट अफेअरचा कुठला फॅक्टर मनात राहणार नाही. ऑनलाईन आहे, सर्व जेवढे विद्यार्थी आहेत पूर्ण महाराष्ट्रातील जॉईन झालेले आहेत, ते सर्व विद्यार्थी कुठून ना कुठून ते अटेंड करू शकता. म्हणून मलाही टेन्शन आहे तुम्हाला ते डिलिव्हर करायला, आणि तुम्हाला बी टेन्शन आहे ते घ्यायला. म्हणून पद्धतीने आपण रन करणार आहोत. ठीक आहे, चाल, हे झालं करंट अफेअर बद्दल. आय होप सर्वांना क्लॅरिटी आली. दुसरा सब्जेक्ट आहे आपला नागरिकशास्त्र. आता नागरिकशास्त्र हे नाव आपण स्कूल लेवल ऐकायचो, विद्यार्थ्यांना हे नागरिकशास्त्र काय. आता याला खरं प्रोफेशनल नाव आहे तुमचं राज्यघटना. तुम्ही त्याला राज्यघटना म्हणून त्याला कन्सिडर करायचं आणि त्याला पंचायत राज म्हणूनच कन्सिडर करायचं. याच्यामध्ये बघा, भारताच्या घटनेचा प्राथमिक अभ्यास राज्य ग्राम व्यवस्थापन. आता राज्य आणि ग्राम व्यवस्थापन मध्येच काय झालं, तुमचं पंचायत राज झालं. आणि भारताच्या घटनाच्या प्राथमिक अभ्यासामध्येच काय झालं, तुमचं राज्यघटना झाली. मग याच्यात कन्फ्युजन होऊ नका, हा राज्यघटना आहे. आणि हा पण विषय इतका सोपा आहे, जे आपण लहान इलेक्शन पाहतो, आपण राष्ट्रपती पाहतो, आपण उपराष्ट्रपती पाहतो, सर्व मुदत पाहतो. मागच्या एक्झामला पण राष्ट्रपतीवर क्वेश्चन विचारला गेला होता, पाहतो मी. रामनाथ कोविंदवरती क्वेश्चन आहे, बघून घ्या असं मला बोला. म्हणजे हे स्ट्रॅटेजीज असते एक्झामची, त्याच्यावर आपल्याला असतं. उपराष्ट्रपतीवर क्वेश्चन असतो, काय झालं काय नाही, काय बदल झाले, या सर्व गोष्टी जर तुम्ही प्रॉपरली केल्या तर तुमच्या त्या बुद्धी. हा, आणि पॉलिटीमध्ये खूप करंट गोष्टी असतात. कशा लिहून घ्या, पॉलिटीमध्ये करंट अफेअर काय हे पण इनॉग्रेट करून देणार आहे. आपल्या सब्जेक्ट जसं घटनेला प्राधान्य द्यायचं, पंचायत राजला द्यायचं, पण त्याच्यात करंट अफेअर काय ते लिहून घ्या. महत्वाचे पॉलिसी नाव टाका, महत्वाच्या पॉलिसी ज्या काही नवीन नवीन धोरण येतात गव्हर्नमेंटची, ते तुम्हाला अपडेट करायचं पॉलिटीमध्ये. महत्वाचे कायदे, त्याला आपण ऍक्ट म्हणतो. महत्वाचे नवीन ऍक्ट येतील ते आपल्याला बायहार्ट पाहिजे. महत्वाच्या आर्टिकल्स त्या आर्टिकलमध्ये पॉलिटीमध्ये नवीन करंट अफेअर म्हणून काय करायचं. एक पहिलं त्याला धोरण म्हणतात. दुसरं काय बोललो मी तुम्हाला, ऍक्ट, त्याला काय म्हणतात, कायदे म्हणतात. काय बोलतो ना मी तुम्हाला की आर्टिकल्स, न्यू कुठलं तरी आर्टिकल काय झालं त्याच्या अभ्यास, कलमांचा अभ्यास करायचा आहे. आणि चौथी गोष्ट घटना दुरुस्ती. घटना दुरुस्ती म्हणजेच काय, आपलं अमेंडमेंट. या 4 गोष्टी झाल्या. त्याच्या व्यतिरिक्त काय, इलेक्शन झालं. आता बघा, या वर्षी तुम्हाला 2 इलेक्शनचा अभ्यास करायचा आहे. एक लोकसभेचं इलेक्शन आणि एक आपलं ऑब्व्हियसली विधानसभेचं इलेक्शन. म्हणजे महाराष्ट्राचा विधानसभेचा अभ्यास आणि जे इलेक्शन झालं, ज्याचा आपल्याला पुन्हा नरेंद्र मोदी हे PM म्हणून लाभले, त्याचा पूर्ण अभ्यास करायचा आहे. कुठल्या पक्षाला किती जागा भेटल्या, कोण मंत्री नवीन काय बनले, म्हणजे थोडे कॅबिनेट मिनिस्ट्रीमध्ये थोडे मायनर चेंजेस झालेले, ते तुम्हाला अपडेट करायचं. या सर्व गोष्टींचा अभ्यास करायचा. ओके, किती पर्सेंटेज वोटिंग झालं ते पण तुम्हाला, आय होप समजलं सर. तुमचा पॉलिटिक्सचा करंट अफेअर झाला. अजून खूप एक गोष्टी पॉलिटीमध्ये जे की चेंज होतात. जसं राष्ट्रपतीची पहिली सॅलरी फक्त 2.5 लाख होती, लाख झाली. उपराष्ट्रपतीची सॅलरी 2 लाख होती, ती आता कुठे झाली 4 लाख झाली. हे जे काही बदल आहेत हे पण तुम्हाला अपडेट होणं गरजेचं. नवीन कुठला तरी कायदा आला, लोकायुक्त, लोकपाल, हे नवीन पदं आली आपल्या भारतीय घटनेत, हे आपल्याला माहित पाहिजे. मग या सगळ्या जे काही गोष्टी असतील ते तुम्ही जर केले तर बेटर. आय होप समजलं पॉलिटी सर्वांना. तिसरा सब्जेक्ट आपण आपला जॉग्राफी. ओके, जॉग्राफी. आता मग जॉग्राफी काय, तुम्हाला जास्तीत जास्त जे क्वेश्चन असतात महाराष्ट्र आणि भारताचा भूगोल, आणि त्याच्यात पण दोघांमध्ये जर पाहिलं तर प्रायोरिटी असते भारताचा भूगोल. म्हणून महाराष्ट्र आणि भूगोलचा करा. वर्ल्ड जॉग्राफीचे जे क्वचित 1 या तो 2 क्वेश्चन असतात. मग त्याच्यावर जसं तुम्ही जास्त अभ्यास करून तुमचा टाइम वेस्ट नका करा मित्रांनो. म्हणून महाराष्ट्राचा आणि भारताचा भूगोल तुम्ही जास्त डेडिकेटली करा. क्लिअर आहे.
मग त्याचे इंटरनल टॉपिक काय, जसं अर्थ, जगातील विभाग, हवामान, क्लायमेट, अक्षांश रेखा, जमिनीतील प्रकार काय, पर्जन्यमान काय, प्रमुख पिके कुठले, शहरं काय, नद्या काय, उद्योगधंदे काय, ह्या टॉपिक्सला जर तुम्ही थोडा फोकस केला, जो आयोगाने स्पेशली मेन्शन करून दिला, तर तुमचं ते ऑब्व्हियसली चांगल्या पद्धतीने होऊ शकतं. क्लिअर आहे? चला, सामान्य झालं नागरिकशास्त्र, भूगोल. आता आपण आपल्या चौथ्या विषयाकडे, जो आहे हिस्ट्री, ज्याच्यात तुम्हाला पण स्वतःचा एक इतिहास रचायचा आहे. आता स्वतःचं एक नाव, आईवडिलांचं नाव रोशन करायचं आहे. खूप विद्यार्थी 2-3 वर्षापासून तयारी करतात. त्यांना मित्रांकडनं, रिलेटिव्हकडनं ऐकावं लागतं, तयारी करतोय पण अजून सिलेक्शन झालं नाही, यांचे एमपीएससी जागा आहेत नाही. जेव्हा आपण अभ्यास करतो, आपल्या सोबतचे जे काही बॅचमेट्स आहेत, जे काही कुठेतरी जॉबला लागतात, 15,000 20,000 कमवतात, मग घरवाले आपल्याला टोमणे मारतात किंवा कुठे ना कुठे ही परिस्थिती आपण पाहतोय. पण मित्रांनो, एवढं लक्षात ठेवा, तुम्ही ज्या पोस्टवरती सिलेक्ट होणार आहेत ना, ती तुमची एक प्रेस्टिज, पॉवर, एक रिस्पेक्टची एक पोस्ट राहणार आहे. म्हणून लक्षात ठेवा, तुमचं एक अस्तित्व वेगळं होणार आहे, समाजामध्ये तुमची एक अशी ओळख होणार आहे की तुमच्या मित्राची आतापर्यंत नाही. म्हणून लक्षात ठेवा, याला स्ट्रगल फॉर एक्झिस्टन्स म्हणतात. टाइम लागेल पण भेटेल. म्हणतात ना, सब्र का फल मीठा होत आहे. थोडा टाइम लागेल, परंतु एक अस्तित्व बनून जाईल. ज्यांची नॅरो माइंड असतात, जे छोटा विचार करतात ना, त्या छोट्या गोष्टींना जातात. पण ज्यांना वाटतं की काहीतरी आपल्याला मोठी पोस्ट काढायची, त्या ऑब्व्हियसली त्या गव्हर्नमेंटमध्ये यायचा प्रयत्न करतात. आणि गव्हर्नमेंटमध्ये तुम्हाला जॉब सिक्युरिटी असते, स्टेबिलिटी म्हणू शकतो आपण, त्या प्रॉपर एक सॅलरी जे टाइम टू टाइम येते. हॉलिडेज असतात, तुम्हाला सांगायची गरज नाही. या महिन्यात पण हॉलिडेज भेटले, मागच्या महिन्यात पण त्या गव्हर्नमेंटवाल्यांना किती हॉलिडेज भेटले. ओके, याच्या व्यतिरिक्त तुमचं प्रमोशन असतो. आता बघा, तुम्ही न्यूजमध्ये पाहिलं असेल, पेन्शन चालू झालं सेंट्रलला, स्टेटला लवकरच इम्प्लिमेंट होईल, सेंट्रलला लागू झालं तर झालं. अजून एक गोष्ट, आता आपल्या भारतामध्ये सध्या 7वा वेतन आयोग चालू आहे आणि लवकरच 26 ऑक्टोबरला, म्हणजे 2026ची गोष्ट बघा, 2026ला आपल्या भारतामध्ये लागू होणारे 8वा वेतन आयोग. आता हा वेतन आयोग काय असतो? जर वेतन आयोग लागू झाला तर जी सॅलरी आहे त्याच्यामध्ये हाईक होते. हाईकमध्ये काय, सॅलरी वाढते आणि ती काही अशी 1-2 हजारांनी वाढत, ती पर्सेंटेजने वाढते. मग ते जे 8-10% वाढली तर तुमची सॅलरी तेवढी उठून जाते. आज जर कंबाईनची सॅलरी पाहिली मित्रांनो, 56,500 पासून तर 80,000 सॅलरी, बेसिक पे आला. आता जे माझे स्टुडंट्स आहेत, खूप काही कंबाईनला तर महाराष्ट्रात जेवढ्या कुठल्या अकॅडमीचा रिझल्ट असेल तेवढा आपल्या रिलायबलचा रिझल्ट, खूप काही PSI आहेत, खूप काही ST आहेत, खूप काही ASO आहेत, खूप आहे, सगळ्या डिपार्टमेंटमध्ये आहे. म्हणून आम्हाला त्या विद्यार्थ्यांच्या टचमध्ये असल्यामुळे त्यांच्याकडनं सगळ्या गोष्टी करतात आणि खूप म्हणजे चालू आहे व्यवस्थित त्या पोस्टवरती ते कार्यरत आहे, चांगलं नाव कमवतात, आईवडिलांचं बी नाव कमवतात. तर माझं सांगायचं एकच तात्पर्य की तुम्हाला पण तुमच्या आईवडिलांचं नाव जर रोशन करायचं असेल तर तुमच्या इंटरनल जेवढं काही पोटेन्शियल असेल, कॅलिबर असेल, ते पूर्ण लावून टाका. हे 3-4 महिने एक संन्यास घेऊन टाका आणि पूर्ण फोकस करा. म्हणजे तुमची या वर्षाची एक्झाम कुठल्याही कंडिशनमध्ये निघालाच पाहिजे. या लेवलला तुम्हाला स्ट्रॅटेजी बनवायची. एक्झाम पोस्टपोन होईल हे बोलबाला करण्यापेक्षा त्याच्यावरती बाकीचे मीम्स बनतात किंवा बाकीचे टाइमपास करतात, सांगतात एक्झाम होतच नाहीये, ह्या गोष्टीवर लक्ष नका द्या. खरंच जर तुम्ही स्पर्धा परीक्षेचे जर म्हणजे तुम्ही तयारी करत असता ॲज अ ॲस्पायरंट म्हणून, तर तुम्ही एवढं लक्षात ठेवा, आपल्याला आपला फोकस राहायचं. फोकस चेंज करायचं काम करतात ते बाकीचे विद्यार्थी, डिस्ट्रॅक्शन करतात, जेणेकरून तुम्ही अभ्यास नाही करा. आणि ते करतात अभ्यास, तर त्यांचा अभ्यास करून ते तुमचं डिस्ट्रॅक्शन करतात किंवा मेसेज करतात. तुम्हाला फोकस राहायचं. हा, हो म्हणायचं, ऐकायचं नाही, म्हणायचं नाही, समोरच्याला राग निघू द्यायचा. हो सर चालेल, आपण आपला अभ्यास करायचा, जे करायचं ते सर्वोत्तम करायचं, नाही तर नाही करायचं. खायचं तुपाशी नाही तर राहायचं उपाशी. म्हणून जे करताय, आता एंट्री मारली ना, फील्ड सिलेक्ट केली ना, तर सोडायचं नाही. आपण पाण्यात केव्हा उडी मारतो? जेव्हा आपल्याला पोहता येतं तेव्हा. का मरण्यासाठी उडी मारतो का? मग एंट्री मारली ना, आता तुम्ही या फील्डमध्ये, स्पर्धा परीक्षामध्ये किंवा स्पेशली गटच्या एक्झाममध्ये झाला ना अर्धा अभ्यास, काही नवीन बाकीच्यांची सुरुवात असेल, तर बस मग आता फोकस राहा. एवढं मी सांगेल तुम्हाला आजच्या सेशनमध्ये. चला, आता इतिहासामध्ये काय, इतिहास म्हटलं तर त्याच्यात आधुनिक भारताचा इतिहास आणि विशेष महाराष्ट्राचा इतिहास, हे आता एवढं असं का मेन्शन केलंय? कारण की राज्यसेवेला तुम्हाला प्राचीन आणि मध्ययुगीनचा इतिहास असतो. इथं तुम्हाला कंबाईनच्या एक्झाममध्ये मित्रांनो प्राचीन आणि मध्ययुगीनचा इतिहास नसतो. तुम्हाला कशाचा इतिहास असतो? मग आधुनिक भारताचा विशेष महाराष्ट्राचा इतिहास असतो. कोणते करायचं आहे? ओके, त्याच्या व्यतिरिक्त आता इकॉनॉमिक म्हणलं तर मग इकॉनॉमिकमध्ये नेमकं काय? भारतीय अर्थव्यवस्था, राष्ट्रीय उत्पन्न, शेती, उद्योग, परकीय व्यापार, बँकिंग, लोकसंख्या, दारिद्र्य, हे मेन बेरोजगारी, ज्याला आपण ऑब्व्हियसली मुद्रा, रितर्म, राजकोषी नीती, शासकीय अर्थव्यवस्था, अर्थसंकल्प, लेखापरीक्षण. जसं जॉग्राफीमध्ये तुम्हाला एक गोष्ट पॉलिटीमध्ये बोललो की पॉलिटीमध्ये करंट अफेअर काय असतं, तसं जर मी तुम्हाला अजून या आपल्या मेन 2 सब्जेक्ट सांगायचं म्हटलं करंट अफेअर, जॉग्राफीमध्ये काय करंट अफेअर असू शकतो? GI टॅग, ऑब्व्हियसली जॉग्राफिकल इंडिकेशन, अगदी महत्त्वाचे ब्रिज बनले असतील, जगातील मोठे ब्रिज बनले असतील, भारतातील मोठे ब्रिज बनले असतील, महाराष्ट्रातील ब्रिज बनले असतील, एखादं नवीन पर्यटन स्थळ बनलं असेल, ओके, किंवा
ऑब्व्हियसली काहीतरी क्लायमेट चेंज झाला असेल, पर्यावरणाशी निगडीत असतील, इन्व्हायरमेंटली चेंज झाले असेल, तर या सर्व गोष्टी कुठेतरी टायफोन आलं असेल त्याला आपण चक्रीवादळ म्हणतो. त्या चक्रीवादळाचं नाव काय? मागच्या कंबाईनच्या एक्झामला 2023च्या एक्झामला 1 लाईनर क्वेश्चन होता, तो ते चक्रीवादळ ओके आलं होतं ना, त्याच्याबद्दल क्वेश्चन होता. आणि जे एका देशामध्ये जे आलं होतं ते नाव कोणी दिलं अशाबद्दल बी क्वेश्चन होता. मग त्याला आपण किती मदत प्रोव्हाइड केली ते पण एक क्वेश्चन होता. अशा पद्धतीने हे क्वेश्चन चेंज होतात. मग तो तुमचा जॉग्राफिकली करंट अफेअर क्लिअर. इतिहासामध्ये तुम्ही म्हणणार सर इतिहास तर इतिहास असतो, त्याच्यात काय करंट अफेअर? मित्रांनो, वर्ल्ड हेरिटेज साईट नाव ऐकले तुम्ही? त्याला जागतिक वारसा हक्क असं म्हटलं. जसं आपल्या महाराष्ट्रामध्ये 5 हेरिटेज साईट्स आहेत: अजिंठा, वेरूळ, CST, व्हिक्टोरियन गॅथरिक लाईन आणि इलेफंटा क्यूव्स. या 5 आपले ऑब्व्हियसली हेरिटेज साईट्स आहेत. मग या हेरिटेज साईट्समध्ये एक लक्षात ठेवायचं, हे हिस्टॉरिकल पार्ट झालं. आज पूर्ण भारतामध्ये जर तुम्ही पाहिली टोटल हेरिटेज साईट्स किती आहेत कोण सांगेल मला तुमच्यापैकी? एक क्वेश्चन आहे मला तुमचा, तुम्ही अभ्यास करताय ना सर्वजण किंवा करत असणार, तर टोटल हेरिटेज साईट आजच्या डेला किती आहेत पूर्ण भारतात म्हणतोय मी? 43 हेरिटेज साईट्स आहेत. ओके, 42 होत्या, नंतर अजून एक ॲड झाली, टोटल 43 झाल्या. आणि विशेष म्हणजे अशी कुठलीच स्पर्धा परीक्षेची एक्झाम नाही की ज्याच्यावर हेरिटेज साईटवरती क्वेश्चन नाही आहे. तुम्हाला मी सर्व प्रूफ्स आहेत दाखवून दे मागच्या. अरे विशेष म्हणजे UPSCची जी 16 जूनला एक्झाम झाली, 16 जून 2024ला, त्याच्यामध्ये देखील हेरिटेज साईटवरती क्वेश्चन होता. जे 2023ला 2 हेरिटेज साईट इन्क्लूड केल्या होत्या. एक धोलावीरा जे होतं आपलं गुजरातचं, ओके, आणि नंतर मग एक याचं होतं तर रावपा टेम्पलचं, त्याच्याबद्दल त्यांनी क्वेश्चन विचारला होता. सेम त्यांनी इंटॅन्जिबल हेरिटेज साईटबद्दल मी क्वेश्चन विचारला होता. कुठला जो काही आहे तो कुठल्या राज्याचा आहे, जसं गरबा तो विचारला होता. म्हणजे सांगायचं तात्पर्य की या हिस्टॉरिकल गोष्टींवरून ते आपल्याला विचारतात. एखाद्या घटनेला जर 100 वर्ष पूर्ण झाली, 150 वर्ष पूर्ण झाली, त्याच्यावर आधारित क्वेश्चन विचारला होता. एखाद्या ऑब्व्हियसली त्याला म्हणतो ना आपण 75 वर्ष जसं अमृत महोत्सव, त्याबद्दल आपल्याला क्वेश्चन विचारणार. या गोष्टी त्याच्यामध्ये येऊन जाते. पण तुम्हाला हिस्ट्रीचा तेवढाच अभ्यास करायचा. हिस्ट्रीचा अभ्यास करताना सनावड्या लक्षात ठेवणं खूप गरजेचं असतं, जो तुमच्यासाठी फेअर फॅक्टर असतो. सर एवढ्या सनावड्या कशा लक्षात ठेवणार, एवढ्या डेट कशा लक्षात ठेवणार? तुम्ही प्रॉपरली जर त्या डेटनुसार जर हायर नुसार जे रिवाईज केलं, लिहिल्या नोटबुकवरती, अभ्यास करताना कधी एक लक्षात ठेवायचं, जो काही तुम्ही अभ्यास करताना स्वतःच्या रनिंग नोट्स करा. स्वतःच्या काळा भलेच तुम्ही पॉलिटीसाठी लक्ष्मीकांत वाचत असता, परंतु स्वतःच्या नोट्स खूप मॅटर करतात. जेव्हा तुम्ही एक्झामला जाणार, जे काही फास्टॅग रिव्हिजन असेल, तुम्हाला तुमच्या हाताने लिहिल्या त्या सगळ्या जस्ट एक काय करायचं, गो थ्रू करायचं, एक रिवाईज करायचं. तुम्ही एवढं लक्ष्मीकांत त्याला रिवाईज करणार का सांगा मला? एक्झामच्या अगोदर 4-5 दिवस जे काही आपण 10 दिवस जे काही रिव्हिजन करतो, काही विद्यार्थी 1 महिना पुन्हा रिव्हिजन करतात. पण तुम्ही जर अभ्यासच करत असणार, रिव्हिजन फक्त 10 दिवस उरले, प्रत्येक सब्जेक्टला 1-1 दिवस जरी डेडिकेट केला, तर एका दिवसात तुमचं लक्ष्मीकांत वाचून का? अजून पण जे विद्यार्थी 1-2 वर्षापासून तयारी करतात, त्यांचं आतापर्यंत लक्ष्मीकांत वाचून झालेलं नाही. तो विचार करा, ते होईल का? म्हणून वाचत असताना काय करायचं, आपल्या स्वतःच्या रनिंग नोट्स काढायच्या, एक्झामच्या वेळेस त्या जस्ट गो थ्रू करायच्या. ही स्ट्रॅटेजी तुम्हाला इम्प्लिमेंट करावं लागेल. हे झालं हिस्ट्रीबद्दल. आता इकॉनॉमिक बद्दल काय? इकॉनॉमिकची इंटरनल टॉपिक तर तुम्हाला माहिती आहे, पण इकॉनॉमिकमध्ये करंट अफेअर काय लिहून घ्या. इकॉनॉमिक बघा, हिस्ट्रीचं लिहिलं का? हेरिटेज साईट्स, इंटॅन्जिबल साईट्स, आणि नंतर काही घटनेला 100 वर्ष, 150 वर्ष, 75 वर्ष पूर्ण झाले. जसं आपण जे आता भारताला स्वातंत्र्य भेटतं, आपण याला काय साजरा केला? अमृत महोत्सव साजरा केला. 75 वर्ष पूर्ण होतील, म्हणून आपण याला अमृत महोत्सव म्हणतो ना, अशा पद्धतीने. नंतर इकॉनॉमिकमध्ये करंट काही बजेट लिहा. इकॉनॉमिकमध्ये करंट अफेअर काय करायचा? बजेट, ज्याला आपण अर्थसंकल्प म्हणतो. मग बजेट हा भारताचा पण असेल आणि राज्याचा पण असेल. भारताचा पण आणि कशाचा? राज्याचा पण. म्हणजे महाराष्ट्राचा अर्थसंकल्प आणि भारताचा अर्थसंकल्प दोघं मेन्शन करा. लिहिलं बजेट. तीच दुसरी गोष्ट, मॉनिटरी पॉलिसी रेट्स, त्याला आपण म्हणतो रेपो रेट, रिव्हर्स रेपो रेट, SLR, CRR, हे चेंज होत राहतात. मग ते काय बदल झाले ते पण तुमचे रेट्स पाठ पाहिजे. हे झालं त्याच्याबद्दल मॉनिटरी पॉलिसी रेट. नंतर बजेट आणि मॉनिटरी पॉलिसी नंतर जे काही बँकांमध्ये बदल झालेले आहेत, जसं आता नॅशनल बँक आयोगाने विजया बँकबद्दल इक्विटीज क्वेश्चन विचारला होता. आयोगाने मागच्या एक्झामला काय क्वेश्चन विचारला माहिती तुम्हाला? बँकांची 4 नावं लिहिली, आणि त्या बँकांचे टॅगलाईन दिल्या होत्या. कुठल्या बँकेची कुठली टॅगलाईन जोड्या नावामध्ये क्वेश्चन विचारला, ते विचारित एक्झामचा क्वेश्चन. पहा तुम्ही, मी तुम्हाला 2023चा प्रश्न पत्रिका पण एक्सप्लेन करणार आहे. त्याच्यामध्ये कुठले क्वेश्चन कसे विचारले गेले ते पण तुम्हाला एक्सप्लेन करेल. एक दिवशी एका सेशनमध्ये आपण पेपर ॲनालिसिस करू 2023च्या पेपरचे, चालेल? म्हणजे जेणेकरून तुम्हाला थोडीशी क्लॅरिटी येईल की कसं. आणि PYQ पुस्तकं आता मार्केटमध्ये अवेलेबल आहे. आपल्या तुमचा जो ग्रुप बनलेला आहे त्या ग्रुपवरती मी तुम्हाला PSIचे कंबाईनचे जे काही क्वेश्चनची PDF आहे ती टाकून देईल माझ्यातर्फे, म्हणजे जेणेकरून तुमचा पूर्ण PYQ क्वेश्चनवर भर होईल. 2023ला कुठल्या घटकावर कसे क्वेश्चन विचारले गेले हे तुम्हाला कळणार.
क्लिअर आहे? इकॉनॉमीमध्ये लिहिलं हे म्हणजे ऑब्विसली अर्थसंकल्प जे काही बजेट येतं. आता पुढचा समजा की आपला सामान्य विज्ञान, त्याला आपण सायन्स म्हणतो. सायन्स म्हटलं तर त्याच्यात केमिस्ट्री, बायोलॉजी आणि फिजिक्स हे 3 आपले मेन कोर्स सब्जेक्ट घेऊन जातात. म्हणजे बघा फिजिक्स, केमिस्ट्री आणि काय प्राणीशास्त्र, वनस्पतीशास्त्र, आरोग्यशास्त्र हे ते इन्क्लुडिंग सर्व बायोमध्ये येऊन गेले. मग सायन्समध्ये पण एक टेक्नॉलॉजीचा पार्ट असतो. टेक्नॉलॉजी पण 1-2 क्वेश्चन असतात. आता तुम्हाला बायोटेक्नॉलॉजी, नॅनो टेक्नॉलॉजी, स्पेस टेक्नॉलॉजी हे एवढं नाही विचारणार, हे मेसला आहे तुम्हाला. परंतु पिढीला ज्या काही नासा, इस्रो यांच्या काही गोष्टी असतील, काहीतरी आपण लॉन्च केलं असेल इस्रोतर्फे, त्याच्यावर आधारित तुम्हाला 1 क्वेश्चन 2 क्वेश्चन फिक्स असतात. तुम्ही 2023 आणि 22चे जर क्वेश्चन पेपरची ॲनालिसिस करा, तुमच्या लक्षात येऊन जाईल की कशी क्वेश्चन चॅनल गेलेले आहे. ओके, खूप महत्त्वाचं असतं ते, म्हणून त्याच्यावर पण तुमचा भर पाहिजे. आता नंतर आहे बुद्धिमापन चाचणी. आता बुद्धिमापन चाचणी म्हटलं मित्रांनो तर ऑब्व्हियसली रिझनिंग हा आला. रिझनिंग विषय आला तर त्याच्यात 4 घटक आले. कुठले 4 घटक आले लिहून घ्या. रिझनिंग म्हटलं तर त्याच्यात 4 घटक कुठले आले ते लिहून घ्या. एक जसं आपण म्हटलं ना सायन्समध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, बायो आलं आणि हेल्थ सायन्स आलं, तसं रिझनिंगमध्ये काय येतं ते लिहा. पहिलं लिहा जनरल मेंटल ॲबिलिटी. जनरल मेंटल ॲबिलिटी त्याला आपण सामान्य क्षमता चाचणी असं म्हणतो. जनरल मेंटल ॲबिलिटी लिहून घ्या प्रॉपरली, सामान्य क्षमता चाचणी. दुसरं आहे वर्बल रिझनिंग. दुसरं काय वर्बल रिझनिंग. एक आहे जनरल मेंटल ॲबिलिटी, दुसरं काय वर्बल रिझनिंग. तिसरं लिहा नॉन वर्बल रिझनिंग. नॉन वर्बल रिझनिंग, नॉन वर्बल रिझनिंग. आणि चौथं लिहा लॉजिकल रिझनिंग. काय लिहिणार लॉजिकल रिझनिंग. अशा पद्धतीने हे 4 पार्ट येतात तुमचे रिझनिंगमध्ये. जनरल मेंटल ॲबिलिटी, वर्बल रिझनिंग, नॉन वर्बल रिझनिंग आणि चौथा पार्ट काय बोललो मी तुम्हाला लॉजिकल रिझनिंग. अशा पद्धतीने हे 4 असतात. क्लिअर आहे? आता नेक्स्ट आहे तुमचं अंकगणित. त्याला आपण काय म्हणतो मॅथ्स म्हणतो. बघा आयोगाने देताना बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार हे तर आपलं बॉड मार्क्स झालं मित्रांनो, बरोबर आहे की नाही? ओके, ते बघा आयोगाने देताना काय दिलंय एवढं दिलंय, बरोबर आहे ना? पण तुम्हाला फक्त एवढं नसतं. सिम्प्लिफिकेशनच्या पलीकडेही तुम्हाला पर्सेंटेज, ॲव्हरेज, रेशो प्रपोर्शन, प्रॉफिट लॉस, डिस्काउंट हे SICI आणि DIचा पण एखादा क्वेश्चन किंवा ते विचार. चला म्हणजे या पद्धतीने तुम्हाला काय करायचं मित्रांनो मॅथ्स पर तसाच फोकस करायचा आहे. आता एक महत्त्वाचा युनिक पॉईंट सांगू इच्छितो. मागच्या 2022 आणि 23च्या पेपरची जर तुम्ही ॲनालिसिस केली, कमीत कमी 15 ते 20 क्वेश्चन म्हणजे विचारले जातात. 20 क्वेश्चन डायरेक्ट. त्या 20 क्वेश्चनमध्ये मागची एक्झाम बघा ना तुम्ही 2023ची 20 क्वेश्चन मॅथ आणि रिझनिंगचे गुण होते. आणि त्याच्यात पण जास्त प्रायोरिटी त्यांनी काय दिली मॅथला, त्यांनी रिझनिंगचे क्वेश्चन कमी होते. म्हणजे ही स्ट्रॅटेजी 100 प्रश्नापैकी जर 20 मार्क आपल्याला कशाला भेटतात मॅथ आणि रिझनिंगला, म्हणजे तुमचा फोकस कशाला पाहिजे मॅथ आणि रिझनिंग. आता मॅथ आणि रिझनिंगमध्ये स्कोर कसा वाढतो तेही सांगू देतो. बघा हिस्ट्री, जॉग्राफी, पॉलिटी आपण जेव्हा क्वेश्चन सॉल्व्ह करतो ना, मी स्ट्रॅटेजी देतो तुम्हाला एक्झामची. जेव्हा हिस्ट्री, जॉग्राफी, पॉलिटीचे आपण क्वेश्चन सॉल्व्ह करतो, आपल्याला 4 ऑप्शनपैकी कुठं ना कुठलं सेम वाटतं, म्हणून आपण काय करतो आई बुडी की जय बुडी टिक करून देतो. अनएक्सपेक्टेडली राहतं तरी टिक करून देतो. पण मॅथ रिझनिंगचा युनिक पॉईंट काय असतो, प्लस पॉईंट काय असतो, जेव्हा आपण ते एखादं सम सॉल्व्ह करतो किंवा जे काय क्वेश्चन सॉल्व्ह करतो, जेव्हा आपलं अँसर निघतं ते फॉर्म्युला मेथडने असो किंवा ट्रिक मेथडने असेल, तेव्हाच आपण टिक करतो. आपण प्रेडिक्शन लावून त्याला टिक करत नाही. हा काही लॉजिकल क्वेश्चनला आपलं लागतं, जसं स्टेटमेंट बेस्ड पार्ट असेल ओके त्या होऊ शकतं. पण बाकीच्या ठिकाणी तुम्हाला काय करायचं असतं, टिक करताना थोडं भान ठेवायचं असतं की याचा आन्सर काय. म्हणून ॲटोमॅटिकली त्याची काय होते आपली मॅथ रिझनिंगची ॲक्युरेसी मेंटेन होते मित्रांनो. हा एक त्याचा बेनिफिट असतो. म्हणून तुम्ही प्रॉपरली त्याचा जर विचार केला तर तुम्ही ते हे करू शकता. या इथपर्यंत हे झालं त्याच्याबद्दल. आता बाकी हिस्ट्री, जॉग्राफी तर तुम्ही बोललोच तुम्हाला 80 क्वेश्चन, म्हणजे हे मागच्या 2 पेपरची ॲनालिसिस आहे की 15 ते 20 क्वेश्चन विचारले जातात. म्हणजे आपल्याला त्याला काय करायचं बॅलन्स करायचं आहे. मग आता कसं, आता मी तुम्हाला सब्जेक्टचं सांगू देतो, पुन्हा एक वेळेस रिवाईज करतो. याचे क्वेश्चन किती झाले आपले 15 ओके चालू करायचे. तसं बघायला गेलं तर मी तुम्हाला बोललोय 20 क्वेश्चन पण असतात, पण आपण 15 पकडू ॲज अ सब्जेक्ट म्हणून. बाकीच्या विषयांना घेऊन जातात ते म्हणून त्याला आपण 20 म्हणतो. मग पॉलिटिक्सचे जे 12 ते 13 क्वेश्चन विचारले जातात, जॉग्राफीचे क्वेश्चन 13 ते 15 विचारले जातात, हिस्ट्रीचे क्वेश्चन ते 14 ते 15 क्वेश्चन विचारले जात आहेत, इकॉनॉमीचे क्वेश्चन 14 ते 15 विचारले जात आहेत. सर्वात जास्त क्वेश्चन असतात सायन्सचे 18 ते 20 क्वेश्चन असतात. या पूर्ण ओव्हरऑल पेपरमध्ये सर्वात जास्त वेटेज असतं सायन्सनी. 17 ते 20 क्वेश्न कुठे गेले नाही, मिनिमम 16 पण मॅक्सिमम 17 ते 18 क्वेश्चन विचारले जातात. एका एक्झामला तर 20 क्वेश्चन विचारले होते सायन्स, म्हणून त्या आपल्याला थोडं वेटेज द्यायचं. आता मी तुम्हाला बुद्धिमत्ता चाचणी आणि मॅथ दोघं सेपरेट जरी पकडणं, दोघांचे म्हणून 15 ते 20 क्वेश्चन वर मिनिमम 15 मॅक्झिमम 20 क्वेश्चन. अशा पद्धतीने तुम्ही याला वेटेज देऊ शकता आणि लिहू शकता. वेटेज देऊ द्या, लिहून घ्या सर्व. ओके ही स्ट्रॅटेजी पाहिजे तुमची. म्हणून
ज्या सब्जेक्टचे म्हणजे जास्त जास्त क्वेश्चन येणार त्या सब्जेक्टचा तुम्ही तसा अभ्यास केला तर तुम्ही काय करू शकता, त्याला थोडा न्याय देऊ शकता. आणि हा वेटेजनुसारच अभ्यास करायला पाहिजे. नाहीतर ज्या गोष्टीला वेटेज देणं आपण त्याचा अभ्यास करतोय. आता मला हे माहिती आहे प्रत्येक विद्यार्थ्याची या 8 सब्जेक्टवरती कमांड नसते, म्हणून त्यांचे जे काही 4 ते 5 असे जे सब्जेक्ट असतील जे कोर आहे ज्याच्यावरती तुमची कमांड झाली. फॉर एक्झाम्पल आपले 5 सब्जेक्टवरती कमांड आहे, मग तुम्ही या 5 सब्जेक्टला एवढा नाही द्या की त्याच्यात कुठलं ना कुठलं परफेक्शन पाहिजे. ॲव्हरेज नको, परफेक्शन पाहिजे पूर्ण. तर आपण ॲव्हरेज अभ्यास करतो. आपण काय करतो, पूर्णच्या पूर्ण सब्जेक्ट अभ्यास करतो, म्हणजे तो 100% अभ्यास नसतो. करताना असा अभ्यास करा की कुठलाही सब्जेक्ट वाचणार त्याला 100% करा, म्हणजे तुमचा स्वतःला कॉन्फिडन्स राहील, एक सेन्स ऑफ कम्प्लिशन राहील. आवड लक्षात ठेवा, सेन्स ऑफ कम्प्लिशन, की तुमचा त्या विषयाचा अभ्यास परफेक्ट झाला. आपण काय करतो, हे पण 50%, हे पण 50%, धड हे पण नाही आहे, म्हणजे कुठलाच बरोबर नाही, 50-50% होऊन जातो. मग करताना काय करा, सगळ्या सब्जेक्टला भेटायचं द्यायचंच आहे, पण त्याच्यातले 5-6 सब्जेक्ट म्हणजे 8 पैकी 5 ते 6 सब्जेक्ट असे करा जे 100% परफेक्ट पाहिजे. जो तुमचा फेअर फॅक्टरवाला सब्जेक्ट आहे त्याला तेवढ्या पुरता फॉर्मॅलिटी म्हणून तुम्ही 15 पैकी त्याचे 8 पण क्वेश्चन आले, 10 पण आले तरी चालतं, त्याला 50% केला तरी चालतं. पण बाकीच्या विषयांमध्ये तुमचा अभ्यास परफेक्ट पाहिजे. ही हे स्ट्रॅटेजी आहे. क्लिअर आहे? इथपर्यंत आलो आपण. ओके, आता जो काही तुमचा मेन्सचा सिलेबस असेल, मेन्समध्ये मग तुम्हाला मराठी आणि इंग्रजी 50-50 क्वेश्चन असतील. ऑब्व्हियसली 100 मार्क. हे झालं 200 मार्काची तुमचा पहिला पेपर झाला. दुसरा पेपर जो असेल बघा, त्याच्यामध्ये सामान्य बुद्धिमत्ता चाचणी, चालू घडामोडी, अंकगिरी, माहिती अधिकार 2005, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, जे प्रिला सब्जेक्ट होते आपले 8, हे 8चे 8 सब्जेक्ट तुमची इथं रिपीट होता. फक्त ॲडिशनल काय ॲड होतं ते दाखवतो तुम्हाला. हे 2 कायदे ॲड होतात आपले, माहिती अधिकार अधिनियम 2005 व महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 हे ॲड होतं. आणि सायन्समध्ये तुमचं काय ॲड होतं, टेक्नॉलॉजी. बघा, सिलेबस कॉन्शियस पाहिजे, प्री जेवढी महत्वाची तेवढी मेन्स पण आहे, म्हणजे सायमल्टेनियसली तुमचा प्रीसोबत मेन्सचा अभ्यास व्हायलाच पाहिजे, कारण की 2 ते 3 महिन्याचा गॅप असतो. पण टेक्नॉलॉजी, भूगोल म्हटलं तर भूगोलसोबत काय ॲड झालेलं आहे, पर्यावरण. ओके, समजलो. बघा, इथं 2 कायदे ॲड झाले, इथं पर्यावरण ॲड झालं, इथं तंत्रज्ञान ॲड झालं. आता दुसरं काय, मॅथ्स सोबत काय ॲड होतं, तुमचं स्टॅटिस्टिक्स, सांख्यिकी. पण 1 ते 2च क्वेश्चन असतात, जास्त नसतं, थोडं हे करायचं. अशा पद्धतीने हा नवीन अभ्यासक्रम आहे मित्रांनो, कंबाईनचा. मग त्या अभ्यासक्रमाला तुम्हाला तोंड द्यायचंय, प्रॉपरली त्याला न्याय द्यायचंय. मग तेवढ्या एनर्जीने तुम्हाला काय करायचंय, प्री कम मेन्स सायमल्टेनियसली मेंटेन करायचं. क्लिअर? चला, म्हणजे दिवसाचा, मी जसं बोललो तुम्हाला, दिवसाचा आपला अभ्यास जो राहणार आहे त्याच्यापैकी 1 ते 1.5 तास तुम्ही काय करा, फक्त मेन्सला द्या. मग त्या मेन्समध्ये काय, मराठी एक दिवस जर तुम्ही मराठी वाचला, दुसऱ्या दिवशी तुम्ही जर इंग्लिश वाचलं तरी चालतं, किंवा 1 वीक मराठीला द्या, 1 वीक इंग्लिशला द्या, 1 तास. आणि दुसरं जे आपले कायदे आहेत, पर्यावरणाचा पाठ आहे, याला तुम्ही अर्धा 1 तास देऊ शकता. 1.5-2 तास जरी तुम्ही मेन्सला सायमल्टेनियस दिलं तरी इनफ आहे, कारण की बाकीचा पार्ट तो तुमचा प्रीचा जो कॉमन सिलेबस आहे, जो मेन्स आहे, तो होतो द्या ना तुमचा. अशा पद्धतीने तुम्ही दिवसाची स्ट्रॅटेजी करू शकता. आणि जेव्हा तुमची फ्रीची एक्झाम डेट डिक्लेअर होऊन जाईल तेव्हा तुमची स्ट्रॅटेजी चेंज, तुम्ही तेव्हा मेन्सला थोडं स्किप पण केलं आणि फुल्ली फोकस तुम्ही प्रीवर केला तरी चालतं. आता हे का सांगतोय तुम्हाला सायमल्टेनियस मेन्स, कारण की आता टाइम आहे मित्रांनो तुमच्याकडे, म्हणून तुम्ही त्याला 1-2 तास सेल्फ स्टडी म्हणून करा. त्याला आपण आपल्या लेक्चरमध्ये नाही कव्हर करणार, आपण आपला फोकस प्री जाईल, परंतु तुम्ही तुमचा स्वतःचा ॲड ऑन व्हॅल्यू ॲडेड म्हणून तुम्हाला मेन्सला थोडा न्याय द्यायचा आहे. क्लिअर? चला, आता आपण ग्रुप बीच्या ज्या काही वॅकन्सी होत्या मागच्या, त्या थोड्या मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. बघा, माझ्याकडे असा चार्ट आहे की 2019 पासून तर 2023 पर्यंत मागील 5 वर्षामध्ये कुठल्या पदाच्या किती जागा आलेल्या होत्या, कुठल्या पोस्टच्या किती जागा आलेल्या होत्या, हे तुम्हाला एक्सप्लेन करणार. बघा, 2023ला जर पाहिलं, PSIच्या ज्या जागा होत्या मित्रांनो 374 होत्या, HTAच्या किती होत्या 159, ESOच्या किती होत्या 78, सम रजिस्ट्रेशनच्या किती होत्या 49. मग आता ज्याच्या वॅकन्सी जास्त त्याचा कट ऑफ काय लागतो, कमी लागतो. ज्याच्या वॅकन्सी कमी त्याचा कट ऑफ जास्त जातो, आणि ज्याच्या वॅकन्सी जास्त त्याचा कट ऑफ कमी. समजलं कॅल्क्युलेशन? आता ESOच्या वॅकन्सी किती आहेत 78, मग त्याचा कट ऑफ गेला होता 54च्या वरती, 60च्या वरती गेला होता. मग PSIचा कट ऑफ ऑब्वियसली 374 मध्ये थोडा कमी गेला होता. मग हे सर्व कॅल्क्युलेशन असं, मग वॅकन्सी पण मॅटर करतात, मग त्याला तसं प्रॉपरली तुमचं डेडिकेशन पाहिजे. ठीक आहे? 2022ला बघा ना वॅकन्सी किती होते. ओके, म्हणजे त्याचं एक हे होतं प्रॉपरली, म्हणजे अशा 21च्या वॅकन्सी, म्हणजे ते कुठे ना कुठे तुम्हाला त्या वॅकन्सीबद्दल थोडीशी क्लिअरिटी पाहिजे. मी तुम्हाला अजून एक माझ्याकडे बेस्ट चार्ट आहे, तो पण तुम्हाला जाऊ. गट कच्या वॅकन्सी कुठे ना कुठे, क्लर्कच्या वॅकन्सी बघा ना किती होत्या, डायरेक्ट 7034 वॅकन्सी होत्या. मी बोललो ना तुम्हाला 2023ला सर्वात मोठी ॲड होती क्लिनिकलची. ओके, नंतर टॅक्स रेसिडेन्सच्या 468 वॅकन्सी होत्या, इंडस्ट्री इन्स्पेक्टरच्या 9 होत्या, पण नंतर ते त्यांनी ॲड केल्या, ॲड ऑन झाल्या, तर त्या आहे. 5 स्टार विभागात सेम कॅल्क्युलेशन होतं, इकडे पाहू शकतात तुम्ही. म्हणजे ह्या वॅकन्सी खूप मॅटर करतात. ठीक आहे, आय होप सगळ्यांना संबंध असेल. हे जे काही आता आपण पाहत होतो त्याच्यानुसार सगळ्यांना ती क्लिअरिटी आहे. मी आता तुम्हाला थोडंसं कट ऑफ काय असतो थोडंसं त्याची क्लिअरिटी देतो.
थोडा पेपरात माझ्याकडे आहे. तुम्हाला बोलू ना 2023चा पेपर मी तुम्हाला एक्सप्लेन देतो थोडंसं. आता बघा आपण कट ऑफ पाहू, पण ते कट ऑफ पाहण्या अगोदर मी तुम्हाला एक पेपरची स्ट्रॅटेजी देणार. बघा आता हा 2023चा पेपर होता. या 2023च्या पेपरमध्ये बघा तुम्ही क्वेश्चन जसं क्वेश्चनवरती कशामध्ये मराठीमध्ये आणि काही कशामध्ये इंग्लिशमध्ये क्वेश्चन. ओके, आपण थोडे करंट अफेअरचे क्वेश्चन आणि ना ते मी तुम्हाला एक्सप्लेन करतो क्वेश्चन कसा आणि कुठल्या घटकावर तो क्वेश्चन बनलेला होतो. थोडीशी तुम्हाला त्या एका सब्जेक्टची तरी क्लिअरिटी म्हणजे जेणेकरून तुम्ही बाकीच्या विषयाचाही तसाच थोडं सिरियस घेऊन तसा अभ्यास करता. हे बघा जोडेगावाची क्वेश्चन विचारले जातात, वन लायनरही क्वेश्चन विचारले गेलेले म्हणून मी पेपर्स ठेवले लावतो. तुम्हाला पेपर पण मी दाखवतो. बघा जसं की इकॉनॉमिक्सचा क्वेश्चन जर तुम्ही पाहणार मित्रांनो, त्यांनी मागची अंदाज विचारला होता. केंद्र सरकारचा राज्य सरकारचं जे काही ऑब्व्हियसली जे आहे की तूट दूर जी झाली होती महसुली तूट, ते कुठल्या वर्षी काय झालं होतं त्याच्यावर बघा कसा फिस्कल डिव्हिजिटचा स्पर्शेचा क्वेश्चन त्यांनी विचारलेला होता. ओके, हे तुम्हाला माहीत पाहिजे. 2020 मधील लॉकडाऊन दरम्यान बघा क्वेश्चन कसा विचारला होता. इकॉनॉमिक म्हणून तुम्हाला बोलू ना प्रत्येक सब्जेक्टला तुम्ही करंटच म्हणून अभ्यास करा. इकॉनॉमिक्सचा करंट दाखवतो मी तुम्हाला. 2020 मधील जी लॉकडाऊन परिस्थिती होती, कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाने कृषी उत्पन्नाच्या सुलभ वाहतुकीसाठी कुठलं मोबाईल ॲप्लिकेशन सुरू केलं होतं. किसान एक्सप्रेस, किसान कनेक्ट, किसान रथ आणि कृषी नेटवर्क. बघा क्वेश्चन कसा आला म्हणजे तुमची जर एक्झाम टेस्ट स्टडीज असेल तर बेस्ट. करंट बघा. दुसरा क्वेश्चन बघा, पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित झालेला प्रभात कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे. बघा त्यांचं क्षेत्र विचारलं गेलं होतं. ठीक आहे. तिसरा क्वेश्चन म्हणजे हा काय झाला एक व्यक्तिविशेष आणि स्पेशली अवॉर्डचा क्वेश्चन झाला. तिसरा क्वेश्चन 2022 मध्ये आयोजित अखिल भारतीय राजभाषा परिषदेचे यजमानपद कोण होते. आता बघा एक्झाम होती 2023ला म्हणून त्यांनी क्वेश्चन कशाचा विचारला 2022 अखिल भारतीय राजभाषा परिषदेचे आयोजक कुठे झाला, यजमान कोण होतं, कुठलं शहर होतं त्याचा क्वेश्चन विचारला. 21व्या शतकातील सर्वात मौल्यवान कसोटी खेळाडू म्हणून कोणाचं घोषित केलं. म्हणजे हा स्पोर्ट्सचा क्वेश्चन होता. मी तुम्हाला बोललो ना जे करंट अफेअर विचारले जातात तुम्हाला व्यक्तिविषयांबद्दल, अपॉइंटमेंट्स असतात, नियुक्तीबद्दल, पुरस्कारांबद्दल असतो. जसा प्रभा अत्रे यांना पद्मविभूषण मिळाला की त्याच्यावर क्वेश्चन पडला. ॲज अ व्यक्तिविषय म्हणून तो बनला. लेस क्रीडा घडामोडीवर क्वेश्चन पडला. क्लिअर आहे. कोणती संस्था अॅन्युअल स्टेट ऑफ एज्युकेशन रिपोर्ट प्रसिद्ध करते, नीती आयोग करते, कॉस्कॉम करते याच्यावर क्वेश्चन आला. ओके. नंतर कोणत्या संस्थेने आण्विक सुरक्षा उच्चस्तरीय क्यू मॉस्को संवाद स्थापन केला होता. युनिसेफने केला होता, IAEA का IMF केला होता, इंटरनॅशनल मॉनिटरी फंड. बघा क्वेश्चन कसं विचारला गेला म्हणजे तुम्हाला एवढं लक्षात ठेवायचं की आपल्याला एक्झाम ओरिएंटेड स्टडी करायचं आहे. कोविड-19 बघा जसं 2020 बघा कोविडचा एक क्वेश्चन होता तसाच आहे की कोविड-19 या महामारीचा पहिला रुग्ण भारतामध्ये केव्हा व कुठे आलेला. बघा कसा क्वेश्चन विचारला. आता एवढं नाव लक्षात ठेवणं आणि ते कुठल्या एक्झॅक्ट डेटला बघा डेटमध्ये किती कन्फ्युजन केलं होतं. 30 जानेवारी 2020 केरळ, 30 जानेवारी 2020 गोवा, 31 डिसेंबर 2019 केरळ, 31 डिसेंबर 2021 गोवा. आता विद्यार्थ्यांना थोडं ऑथेंटिक डेट लक्षात ठेवणं बी गरजेचं होतं आणि कुठलं राज्य होतं तेवढंही लक्षात ठेवलं. बघा क्वेश्चन विचारण्याची पद्धत काय. मी तुम्हाला 2023चा पेपर एक्सप्लेन करतोय. आता तुमचा होणार आहे 24ला. जर तुम्ही परीक्षा विमुख अभ्यास नाही करणार तर माझ्यामध्ये करू नका अभ्यास, सोडून द्या अभ्यास. याला PYQ बेस अभ्यास म्हणतात. मी आजच्या सेशनमध्ये तुम्हाला एक्झामची स्ट्रॅटेजी देतोय. पहिले सिलेबस एक्सप्लेन केला, वेटेज एक्सप्लेन केलं, थोड्या वेळात कट ऑफ पण एक्सप्लेन करणारच आहे. पण तत्पूर्वी पेपरचा फॉर्मॅट कसा असतो, क्वेश्चन कसे विचारले जातात, हिस्ट्री, जॉग्राफी, पॉलिटिबद्दल आपला अंदाज आहे. पण करंटचे क्वेश्चन कुठल्या घटकावर कसे विचारला जाता मी तुम्हाला ते प्रॅक्टिकली एक्सप्लेन करतोय. क्लिअर आहे. दिसतंय सरांना आता बोर्डवरचं. नेक्स्ट बघा जॉईंट मिलिटरी एक्सरसाइजवर क्वेश्चन काय असो. अल मोहम्मद अल हिंदी हा पहिला नौदल सराव खालीपैकी कोणत्या 2 देशांमध्ये झाला. आणि तो पॅक ऑगस्ट 2021चा क्वेश्चन 1.5 वर्षापूर्वीची घटना होती. 23 मध्ये एक्झाम होती पण त्यांनी काय 22 आणि डायरेक्ट 21 मध्ये गेलो होतो. ऑगस्ट 1.5 वर्षापूर्वीचा करंट अफेअरचा क्वेश्चन विचारला होता. मग त्या होता आपल्याला माहिती. नंतर पुढचा क्वेश्चन होता 21वे ग्रँड स्लॅम जेतेपदे जिंकणारा पहिला पुरुष टेनिस स्टार कोण होता. बघा किती सिंपल आणि सरळ क्वेश्चन विचारला होता त्यांनी. नंतर कोणत्या तंत्रज्ञान प्लॅटफॉर्मने जागरूक वोटर मोहीम सुरू केली होती. बघा तुम्ही जर क्वेश्चन पाहिजे आपण आता 38 पासून क्वेश्चन पाहतोय. 38 पासून आता आपण कुठल्या नंबरला 47. ओके किती क्वेश्चन झाले ते पाहू शकता. नंतर युद्ध काळात गाजलेल्या असामान्य शौर्याबद्दल 2021 मध्ये अशोक चक्र. बघा पुरस्काराचे किती क्वेश्चन विचारले, 2 ते 3 क्वेश्चन विचारले. याला स्ट्रॅटेजी म्हणतात. यानुसार जर तुम्ही गेले आता आपल्या डिफेन्स मधले जे महत्वाचे पुरस्कार आहेत, परमवीर चक्र, अशोक चक्र, महावीर चक्र, शौर्य चक्र, वीर चक्र, कीर्ती चक्र, हे सर्व पुरस्कार माहीत पाहिजे.
अवॉर्ड्समधले जे भारतातील सर्वोच्च पुरस्कार आहेत, भारतरत्न, पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री, हे माहीत पण. जसं पद्मभूषणचा पुरस्काराचा क्वेश्चन होता, समजते काय बोलतोय, या पद्धतीने तुमचा अभ्यास. बघा पुढचा क्वेश्चन, पुरस्काराचाच क्वेश्चन आहे, बघू शकतात तुम्ही. 2021-22चा ज्ञानपीठ पुरस्कार जिंकणारे मराठी साहित्यिक कोण होते? बघा त्यांचं नाव विचारलं आहे. दामोदर मोजो, तुम्हाला सांगायची गरज नाही, सिंपल क्वेश्चन होता. म्हणजे बघा पुरस्काराचे किती क्वेश्चन झाले, पहिले 3 ते 4 क्वेश्चन होऊन गेले. नेक्स्ट, जागतिक तंबाखू विरोधी दिन पुरस्कार. बघा पुन्हा अजून एक क्वेश्चन आला. 2022 साठी जागतिक आरोग्य संघटनेने कोणत्या भारतीय राज्याची निवड केली? कुठल्या राज्याला तो पुरस्कार भेटली? हॉट टॉपिक कुठला आहे सांगा, अपॉइंटमेंट की पुरस्कार? पुरस्कार. ही स्ट्रॅटेजी मी देतोय तुम्हाला की कशाला वेटेज द्यायचं. चालू घडाई करायचंय, सर्व करता, सर्व वाचतात, पण त्याच्यामध्ये कुठल्या घटकाला जसं वेटेज द्यायचं? पुरस्कारांना आणि न्यू. क्लिअर? चला हे झालं. आता 51वा क्वेश्चन जो होता महाधिवक्तेच्या नियुक्तीबद्दल, म्हणजे नियर अबाउट तुम्हाला 38 पासून तर जर आपण जर पाहिले 50 पर्यंत क्वेश्चन होते. नियर अबाउट हे 12-13 क्वेश्चन वाटतात, पण बाकीच्या इंटरव्ह्यू योजनांमुळे त्यांनी क्वेश्चन खालीवरती दिलेले होते. क्लिअर? अशा पद्धतीने हा पेपरचं मी तुम्हाला एक एक्सप्लेनेशन देऊन दिलं साईड बाय साईड. नियर इथपर्यंत ओके का? आता आपण थोडं पुढे जाऊ, जे मला तुम्हाला कट ऑफ दाखवायचे. आपण आता बघा 2 गोष्टींवरती भर दिला. एक सिलेबस पॅटर्न, दुसरी गोष्ट पहिली आपण पेपर पॅटर्न कसा असतो इंटरनल, त्याच्यामध्ये करंट अफेअरला कसं वेटेज द्यायचं आणि कुठल्या टॉपिकचं काय होतं ते मी तुम्हाला एक्सप्लेन केलं. आता तिसरी चौथी गोष्ट आहे ती मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे 2 मिनिटात लगेच. कट ऑफ काय असते? मागच्या वर्षी 2023ला PSIचा कट ऑफ किती, STIचा किती आणि ESOचा किती, सर्व कट ऑफ एक्सप्लेन करतो. माझ्यातर्फे सर्व गोष्टींची मी क्लॅरिटी देणार आहे तुम्हाला. ओके, सो ही पण क्लॅरिटी तेवढीच महत्वाची आहे. निगेटिव्ह मार्किंग काय असतं ते पण क्लॅरिटी महत्वाची आहे. या आणि वाटलं तर याचा स्टार्ट दिसत असेल मी आणि ही स्लाइड स्क्रीनशॉट घेऊ शकतो. प्रॉपर लक्ष द्या. 2023चा जो PSIचा कट ऑफ होता मित्रांनो 49.50 कट ऑफ होता आणि STIचा कट ऑफ बघा, मी बोललो ना तुम्हाला वॅकन्सी कमी तर कट ऑफ जास्त 54.25 कट ऑफ होता. सेम ESOचा कट ऑफ बघा 54.25, दोघांचा सेम कट ऑफ होता. सेम 2022चा कट ऑफ बघा, अजून वॅकन्सी कमी होत्या. सो डायरेक्ट कट ऑफ गेला तर याचा 49, याचा डायरेक्ट 61 गेला होता STIचा आणि याचा बघा 62.75. 100 पैकी 61-62 कट ऑफ कमी समजता का तुम्ही? आणि हा अनएक्सपेक्टेड कट ऑफ होता विद्यार्थ्यांसाठी. पेपर सोपा पण होता, मग तो कट ऑफ जास्त पण गेला होता, पण अनएक्सपेक्टेड होता. एवढा येईल असं पण नव्हतं. जे काही सूत्रानुसार जे एक्सप्लेन केलं गेलं त्याच्यानुसार. म्हणून आपल्याला तेवढं सतर्क करायचंय की आपली तेवढं प्रॉपरली ॲक्युरसी, टाइम मॅनेजमेंट या सगळ्या गोष्टी मान ठेवत असताना थोडं तुमचं मोर अटेम्प्ट होणं गरजेचं आहे. मोर अटेम्प्ट म्हणजे काय? जास्तीत जास्त क्वेश्चन सॉल्व्ह होणं. 100 पैकी 75 क्वेश्चन टार्गेट ठेवून जायचं. 75 क्वेश्चन अटेम्प्ट 1 पॉईंट आणि ॲक्युरसी मेंटेन करत जर 3-4 क्वेश्चन चुकले तर तुमच्या स्कोरमध्ये कोणीही फरक पडत नाही. जरी 4 क्वेश्चन चुकले, ओके, आता 75 क्वेश्चन अटेम्प्ट केले 4 क्वेश्चन चुकले, 4चे तर तुम्हाला मार्क भेटणार नाही. किती भेटतील? 71 क्वेश्चनचे मार्क भेटतील. पण आता 4 क्वेश्चनमुळे तुमचा अजून 1 मार्क गेला, म्हणजे तो 1 गेला, 70 तरी बॅलन्स आहे ना. या स्ट्रॅटेजीने तुम्हाला अभ्यास करायचा आहे. 100चे 100 क्वेश्चन अटेम्प्ट करू नका. तसं कुठे लिहिलं नाही की 100चे 100 अटेम्प्ट आहेत, कंपल्सरी नाही आहे. पण तुमची ॲक्युरसी मेंटेन करताना तुम्हाला एवढं लक्षात ठेवायचं की आपले 75 क्वेश्चन कसे अटेम्प्ट होतील. प्रत्येक सब्जेक्ट जरी तुम्ही बघा, आपले किती सब्जेक्ट आहेत? 8. प्रत्येक सब्जेक्टचे तुम्ही 9 क्वेश्चन जरी पकडले तरी तुमचा कुठे ना कुठे येऊ शकतो. किंवा तुम्ही 10 क्वेश्चन जरी पकडले 7-8 सब्जेक्टचे 10 क्वेश्चन जरी गेलं तरी होऊ शकतो तुमचं. 11 क्वेश्चन गेलं तरी होऊ शकतं. एवढं बॅलन्स ठेवायचं आहे तुम्हाला. क्लिअर? चला, हे झालं ते कट ऑफ बद्दल. आता हे जे कट ऑफ सांगत होतं ही ग्रुप बीचे होते. मागचेही कट ऑफ होऊ शकतात. तुम्ही 2021चा कट ऑफ बघा 53 होता. ESOचा वॅकन्सी कमी होत्या 48 होता. 2020चा कट ऑफ खूप कमी होता 43.75. मागच्या या 5 वर्षामध्ये जर तुम्ही पाहिलं सर्वात कमी कट ऑफ होता 2020चा आणि 2021चा कट ऑफ पोषेतात तुम्ही किती होता? 44 कट ऑफ होता. आय होप समजलं सगळ्यांना क्लिअरिटी. हे कट ऑफ आहे त्याला आपल्याला मॅनेज करायचं. आणि 2000 याचं जर पाहिलं आपण 19चा STIचा कट ऑफ बघा किती होता? 56 गेला. म्हणजे हा 19ला जास्त होता आणि 22ला जास्त होता 61. ही अनालिसिस आहे. हे तुम्हाला आता कोणी सर्च करायची गरज नाही. तुम्ही सर्च करत बसणार तुम्हाला संध्याकाळ होईल, पूर्ण रात्रच येईल. रिलायबल अकॅडमीने हे सगळं करून ठेवलेलं आहे. याला म्हणतात अनालिसिस. आणि अनालिसिसच्या बेसवर, स्ट्रॅटेजीच्या बेसवर जो अभ्यास करतो त्याला रिझल्ट भेटतो. म्हणून तुम्हाला ती अनालिसिस आपल्यातर्फे ऑलरेडी अवेलेबल आहे. या इथपर्यंत ओके. चला, आता ग्रुप सी. ग्रुप सीचे काय? ग्रुप सी जर आपण पाहिलं जसं 2023ला इंडस्ट्री इन्स्पेक्टरच्या मी तुम्हाला दाखवल्या जागा नव्हत्या, पण SS सब इन्स्पेक्टरच्या 64.25 कट ऑफ लागला 2023ला. ओके. नंतर टॅक्स असिस्टंटचा किती? 46. क्लर्कचा किती? 910. हे बघा SNF4चा हा कट ऑफ. यानुसार 22चा, 21चा, 20चा हा 20ला तक एक्झाम झाले नव्हते.
मग ते सगळे प्रश्न येते. 19ला बी बघा 63 होता, याचा 55, याचा 54. म्हणजे ओपन कॅटेगरीचा हा ओबीसीचा कट ऑफ, हा एससीचा कट ऑफ आणि हा लास्टला एसटीचा कट ऑफ. बघा तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ओबीसी एससी एसटीचा कट ऑफ कमी असतो, पण ओपन आणि ओबीसीचा कट ऑफ तो सेमच असतो. त्याच्यावर तर शंकाच नाही. मग तुम्हाला त्या ओबीसीवाल्यांना त्या लेवलला अभ्यास करायचा आहे, कुठल्या लेवलला, ओपनच्या लेवलला कॉम्पिटिशन करायचं असतं. आणि ईडब्ल्यूएस खूप जणांना वाटतं की चला ईडब्ल्यूएसचा कट ऑफ 1-2 मार्गाने कमी मिळतो. खूप ठिकाणी बघा ना तुम्ही. आता बघा इथं दाखवतो ना तुम्हाला एक सिम्पल एक्झाम्पल आहे. ओपनचा आणि ओबीसीचा कट ऑफ बघा सेम आहे की 64.31 आहे की नाही. ओके, एससीचा बघा तो काय झाला होता 45.75 आणि इथे याचा एसटीचा बघा 51 म्हणजे तो याचा होता टॅक्सेशनचा 41 होता. मायनर डिफरन्स आहे 4 मार्काचा डिफरन्स. बाकी इकडे मोठा डिफरन्स. मग तुम्हाला तुमच्या कॅटेगरीनुसार तसं वेटेज द्यायचं आहे. ओपनवाल्याला तर थोडंसं एक्स्ट्रा एफर्ट्स घ्यायचे आहेत. क्लिअर. सो अशा पद्धतीने हा कट ऑफ पण मी तुम्हाला दिला. आता जे PS आहे त्यांच्यासाठी, मुलांसाठी काय, मुलींसाठी काय, हा क्रायटेरिया तुम्हाला माहिती आहे. त्याच्याबद्दल आपल्याला डिस्कस करायची गरज नाही. सो ओव्हरऑल आजच्या सेशनमध्ये मी तुम्हाला काय काय केलं, सिलेबस, पॅटर्न, पेपर आणि हे काय निगेटिव्ह मार्किंग पण आपण बोललो 1/4 कसं त्याला कॅल्क्युलेट करायचं ते पण एक्सप्लेन केलं. आता आपण थोडंसं करंट अफेअरकडे जाऊ. जसं करंट अफेअर काय करायला पाहिजे, कसे करंट अफेअरचे क्वेश्चन असतील ते मी तुम्हाला ते थोडं दाखवून देतो. ओके, करंट अफेअरकडे जाऊ मित्रांनो आपण. आता आय होप सरांना स्ट्रॅटेजी याच्यात कोणाला काही डाऊट असेल तर थोडंसं विचारा. सर आता या लास्ट 3 to 4 मंथ्समध्ये आम्ही सब्जेक्टला तर वेटेज देणारच आहोत. मी तुम्हाला बोललो प्रत्येक विषयाला घेऊन चालायचं आहे, पण त्याच्यातले जे काही मेन 4 सब्जेक्ट आहेत त्यांना तुम्हाला जास्त डेडिकेट करायचं आहे. ज्याच्यावर जास्त क्वेश्चन विचारणार त्यांना डेडिकेट करायचं आहे तुम्हाला. ठीक आहे. चला आता मी काही महत्त्वाचे, जसं आता 1 तास आपण 8:30 पासून 8 पासून तर 9 पर्यंत आपण पूर्ण एक्झामची स्ट्रॅटेजी प्लॅनिंग सर्व पाहिलं. आता आपण शेवटच्या अर्धा तासामध्ये किंवा 20 मिनिटामध्ये आपण थोडंसं आता महत्त्वाचे करंट अफेअर करू. आणि करंट अफेअर अभ्यास करताना कसा अभ्यास करायचा ते पण मी सांगणार. ओके, अपॉइंटमेंटचा कसा, पुरस्कारांचा कसा ते पण. आता बघा महाराष्ट्राचे आपले नवीन राज्यपाल बनले आहेत. मागच्या एका एक्झामला राज्यपालवर पण क्वेश्चन विचारला होता. कोण, कुठले राज्यपाल तुम्हाला माहिती आहे? कोश्यारींवर क्वेश्चन विचारला होता आयोगाने. मग आता आपले सध्याचे जे राज्यपाल आहेत, महाराष्ट्राचे नवीन राज्यपाल, त्यांचं नाव आहे. मग या CP राधाकृष्ण यांनी आता राज्यपाल पदाची शपथ घेतली. जेवढे पण राज्य आहेत मित्रांनो, प्रत्येक राज्याचे तुमचे राज्यपाल पाठ पाहिजे. पाठच पाहिजे, राज्यपाल पण पाठ पाहिजे. कारण की जेव्हा इलेक्शन चालला होता 2022ला लडाखबद्दल, लडाखचे नायब राज्यपाल आयोगाने विचारले होते. काय विचारले होते? लडाखचे नायब राज्यपाल. बघून घ्या क्वेश्चन 2022च्या पेपरमध्ये आहे. माझं तोंडीपाठ प्रश्न येतो नायब राज्यपाल, आणि त्यांनी देताना त्याचं नाव दिलं होतं हे आहेत की नाही, स्टेटमेंट होतं ते रॉंग स्टेटमेंट होतं. मग ते राज्यपाल, नायब राज्यपाल याच्यात कुठला कॉम्प्रोमाइज करू नका. आणि CM वन क्वेश्चन विचारला होता. दिल्लीचे नवीन CM बनले होते ना अरविंद केजरीवाल, त्यांच्यावर 2 स्टेटमेंट विचारले होते की अरविंद केजरीवाल दिल्लीचे CM बनले. सेकंड स्टेटमेंट त्यांचं IIT बॉम्बेमधनं शिक्षण झालेलं आहे. आता ते कुठून झालं होतं त्यावर क्रॉस क्वेश्चन विचारला. स्टेटमेंट A बरोबर, स्टेटमेंट B बरोबर, की दोघं स्टेटमेंट बरोबर, की दोघं चूक. अशा पद्धतीने हा क्वेश्चन म्हणजे होता ना क्रॉस क्वेश्चन त्यांनी विचारला होता. कितपत डायरेक्ट. हा चला आता पुढचं. मग आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की CP राधाकृष्णन हे काय बनलेले आपल्या महाराष्ट्राचे नवीन राज्यपाल बनलेले. ते मग आता मुंबई उच्च न्यायालयाचे जे मुख्य न्यायमूर्ती आहेत आपले देवेंद्र कुमार उपाध्याय यांनी त्यांना काय केली, राज्यपाल पदाची काय दिली, शपथ दिली. मग तुम्हाला ते पण मी हायलाइट करून दिले. आपल्या मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती कोण हे बी माहीत पण तुम्हाला देवेंद्र कुमार उपाध्याय हे बी विद्यार्थ्यांना माहित. आणि हा पण एक क्वेश्चन आहे की राधाकृष्णन हे जर आता महाराष्ट्राचे राज्यपाल बनले, पण यापूर्वी ते कुठल्या राज्याचे राज्यपाल होते मित्रांनो? झारखंड या राज्याचे काय होते, राज्यपाल होते. आणि आपल्या 1.5 वर्षाच्या काळात त्यांनी तेलंगणाचे राज्यपाल आणि पुढचे नायब राज्यपाल मोदी त्यांनी काय केलं नाही, पदभार सांभाळलेला आहे. हे 2 ते 3 पॉईंट एक्स्ट्रा त्यांच्याबद्दल माहित पाहिजे तुम्हाला. कोणाबद्दल? CP राधाकृष्णन बद्दल. नेक्स्ट ED. कोण सांगेल EDचा फुल फॉर्म? ED खूप चर्चेत आहे. संजय राऊत पण चर्चेत होते माहिती ना ED मुळे. एन्फोर्समेंट डायरेक्टरेट. काय होतं त्याला? एन्फोर्समेंट डायरेक्टरेट. हे आता ED जे या EDच्या संचालकपदी बघा मी नियुक्तीचे क्वेश्चन घेतले ना, राहुल नवीन यांची नियुक्ती झालेली. हे जुलै-ऑगस्टचे क्वेश्चन आहेत मित्रांनो. राहुल नवीन नावाच येण्याचं नवीन आहेत ते. काय नाव आहे? राहुल नवीन यांची नियुक्ती झाली. 2 वर्षापर्यंत त्यांचा काय असणार आहे कार्यभार. म्हणजे 2 वर्ष तर आपल्या करंट अफेअरमध्ये तो या वर्षी पण आणि पुढच्या वर्षाच्या करंट अफेअरमध्ये तुम्हाला कामात येणार आहे. 1993 त्याचे ते काय ऑब्विसली ऑफिसर आहेत, IAS ऑफिसर. आणि EDच्या नियुक्ती होण्यापूर्वी प्रभारी संचालक म्हणून त्यांनी कारभार सांभाळला होता. आणि याच्या EDचे जे माजी संचालक आहेत याच्यापूर्वी म्हणजे कोण? राहुल नवीन याच्यापूर्वी या पदावर होता संजय कुमार मिश्रा, हे या पदावर होते. म्हणजे 2 करंट अफेअर लक्षात ठेवा. CP राधाकृष्णन आता EDचे कोण? राहुल नवीन. दोघं लक्षात आले घडामोडी. पुढच्या घडामोडी जबाब
तुमची दर वीकला बोलले ना तुम्हाला, दर वीकला एक दिवस आपण करंट अफेअरला डेडिकेट करणार आहोत. म्हणजे तुमचे मी सर मागच्या 8 ते 10 महिन्याचे करंट अफेअर पूर्ण कव्हर करण्याचा प्रयत्न करा सायमल्टेनियसली. याच्याने काय होईल, तुमचा जो वीक पॉईंट आहे करंट अफेअर तो तुमचा प्लस पॉईंट करून टाकेल. कारण की विद्यार्थ्यांचं मनात असतं, सर करंट अफेअर खूप मोठं आहे, एवढा अभ्यास कसा करू. पण एक लक्षात ठेवा, प्रत्येक विद्यार्थ्याची ना हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी, सायन्स, इकॉनॉमी, मॅथ, या विषयावर कमांड असतेच. पण वीक पॉईंट असतो त्यांचा करंट अफेअर. आता लोकांचा जो प्लस पॉईंट आहे ना, हिस्ट्री, जिओग्राफी, तो तर तुमचा बी असायला पाहिजे. पण त्याच्या व्यतिरिक्त व्हॅल्यू ॲडेड म्हणून जर तुम्ही करंट अफेअरवरची अजून भर दिला तर तुम्ही चांगल्या पद्धतीने त्याच्यावर स्कोर आणू शकता. म्हणजे समज मला काय बोलायचंय, जे इतरांचे विषय आहेत परफेक्ट ते तुमचे व्हायलाच पाहिजे, पण तुमचा व्हॅल्यू ॲडेड म्हणून करंट अफेअरला जास्त पाहिजे वेटेज. म्हणजे तुम्ही इझिली तो जो स्कोर आहे, जो की कट ऑफ आहे, तो इझिली क्रॅक करू शकता. तर तुमचा हा प्लस पॉईंट आहे तुमचा. तर या ओके ना, या ग्रॅप. पुढची थर्ड करंट अफेअरची न्यूज आहे तुमच्यासाठी आणलेली. 98 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कुठे झालं असा क्वेश्चन विचारण्यात येईल. जसं बघा 2023चा प्रश्न दाखवला मी तुम्हाला, अखिल भारतीय त्याचं परिषदेचं आयोजन कुठे झालं होतं, बरोबर ना. तर त्याबद्दल क्वेश्चन विचारलं. तसं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कुठे झालं, दिल्लीत पार पडणार आहे. आणि हे किती तब्बल 70 वर्षांनी कुठे होणार आहे, दिल्लीमध्ये होणार आहे. 1954 साली दिल्लीला झालं होतं बघा ना, 1954 आणि 70 वर्ष ऍड करा 2024, 70 वर्षाचा हा गॅप आहे. सरहद या संस्थेकडून या संमेलनाचे काय केलं जाणार आहे, आयोजन केलं जाणार. सरहद हे पण तुम्हाला माहित पाहिजे. आणि 97 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कुठे झालं आपलं, मागच्या वर्षी. त्याला बघू शकतो आपण 97 जळगावला अंबरनेरला झालं. अंबरनेर सिटी फेमस आहे जळगाव जिल्ह्यामध्ये, तिथं झालेलं. हे झालं तिसरा आपला करंट अफेअरचा क्वेश्चन. आता एक आंतरराष्ट्रीय घडामोडी मी तुम्हाला दाखवणार आहे. बघा, एक संमेलनाबद्दल दाखवलं, 2 नियुक्त्यांबद्दल दाखवलं. आता काय म्हणजे अभ्यास करताना तुम्हाला कसं करायचं ते दाखवले. पुरस्काराचा प्रश्न आहे. फ्रान्समधील 4 जणांना पद्मश्री देण्याचा निर्णय घेण्यात आला. यामध्ये वयाची 100 वर्ष पूर्ण केलेला योग अभ्यासक आणि शिक्षक होते शार्लोट शोपा यांना दिला गेला. जागतिक योग आणि आयुर्वेद अभ्यासक असलेल्या 79 वर्षाच्या, बघा ना 79 वर्षाच्या किरण व्यास यांना दिला गेला. 2 व्यक्ती झाले. एक व्यक्ती झाला 100 वर्षाचं आणि एक व्यक्ती काय झालं 79 वर्षाचं. अजून फ्रान्समधला 87 वर्षीय पियरे सिल्वे यांनाही दिला गेला. म्हणजे अशा पद्धतीने 4 पुरस्कार बघा ना इंटरनॅशनल लेवलला दिले गेले. 4 फ्रान्समध्ये. क्लिअर. चला, ही पण एक घडामोडी तुम्हाला वाचायची. नेक्स्ट, ज्येष्ठ अभिनेते नाव आहे त्यांचं शिवाजी साटम. काय नाव आहे, शिवाजी साटम. यांना 2023 मधील चित्रपती काय म्हणतात पुरस्काराला, जे चित्रपट दिला त्याला चित्रपती म्हणतात. जसं छत्रपती आहे तसा चित्रपती व्ही शांताराम जीवन गौरव पुरस्कार त्यांना दिला गेला. आणि 2023चा स्वर्गीय राज कपूर जीवन गौरव पुरस्कार देण्यात गेला आशा पारेख यांना. आशा पारेखवर मागच्या एक्झामला क्वेश्चन होता एक एक्झाम. हे काय चित्रपती व्ही शांताराम विशेष योगदान पुरस्कार 2023 कोणाला दिला गेला, दिग्पाल लांचेकर यांना दिला गेला. आणि 2024चा गान सम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार, बघा महत्वाचा पुरस्कार आहे 2024, तो गायिका अनुराधा पौडवाल यांना दिला गेला. आणि 2024चा राज्य सांस्कृतिक पुरस्कार दिला गेला रोहिणी हट्टंगडी यांना दिला गेला. मी बघा किती पुरस्कार झाले, शिवाजी साटम 1, नंतर स्वर्गीय राज जो आपला पुरस्कार आहे तो कोणाला भेटला, आशा पारेख 2, नंतर दिग्पाल लांचेकर 3, नंतर हा चौथा अनुराधा पौडवाल 4 आणि रोहिणी हट्टंगडी 5 पुरस्कारांनी एवढ्या याच्यामध्ये कव्हर केले. हे तुमचे 5 जबाबची कोणाला कुठला दिला गेला हे माहिती. ओके, नेक्स्ट, जय शाह नाम तो सुना ही होगा, अमित शाह का लड़का है दोस्तों. रिसेंटली अपॉइंटेड एज क्या ICC चे प्रेसिडेंट त्यांना बनवलं गेलं. ओके, जय शाह. ओके, हे ऑलरेडी BCCIच्या सचिवपदी ते होते, BCCIचे सचिव. आणि आता काय डायरेक्ट बनले ते ICC चे अध्यक्ष. काल SSC CGL ची एक्झाम झाली मित्रांनो. SSCच्या CGLच्या एक्झाममध्ये विचारलं गेलं BCCIचं हेडक्वार्टर कुठे. इतकं सिम्पल. CGL म्हणजे कंबाईन ग्रॅज्युएट लेवल, एवढ्या मोठ्या एक्झामला BCCIचं हेडक्वार्टर विचारलं. दुसरा क्वेश्चन तो शॉकच आहे ऑब्विसली. म्हणजे त्यांनी तामिळनाडूचे जे CM बनले होते MK स्टॅलिन त्याच्याबद्दल विचारलं की तामिळनाडूचे सध्याचे CM कोण, MK स्टॅलिन. 1 लाईनर क्वेश्चन होतो. म्हणून तुम्हाला मी कायम सांगत राहतो, कुठल्याही ज्या काही सेंट्रल एक्झाम असतात त्या देत राहा. एवढे सिम्पल क्वेश्चन आहेत. आता पण NTPCची ॲड आलेली नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरीची, तो फॉर्म नक्कीच भरा. त्याच्या बी खूप जागा आहेत, 18,000पेक्षा जास्त जागा आहेत. SSCचा JDच्या नोटिफिकेशनचा व्हिडिओ मी तुमच्या ग्रुपला टाकला होता, तो पहा. जसे आपल्या टेलिग्रामला पण तो व्हिडिओ टाकलेला आहे, कालच रात्री मी टाकलेला आहे. SSC JDचाही तुम्ही फॉर्म फिलअप करू शकता. त्याच्याही 40,000 प्लस वॅकन्सी, म्हणजे 39,481, पण आपण त्याला 40,000 करू.
म्हणजे कुठे ना कुठे जेव्हापर्यंत आपली कंबाईनची एक्झाम येत नाही तोपर्यंत तुम्ही ज्या छोट्या मोठ्या एक्झाम दिल्या ना, आणि हा विशेष म्हणजे तुम्ही SSC ची एक्झाम मराठीमध्ये देऊ शकता. GD जनरल ड्युटी कॉन्स्टेबलची पोस्ट आहे. जसं तुम्ही PSI साठी तयारी करता आणि सेंट्रल ऑफिसर बनून जाणार आहात, आपली कंबाईन येणारच आहे. पण तोपर्यंत ती एक्झाम दिली तर कुठे ना कुठे तुमचं मॅथ्स, रिझनिंग, आपलं जे काही हे सब्जेक्ट्स आहेत ते स्ट्रॉंग होऊन जाते, जे कामात येते. मग ते छोटी मोठी एक्झाम पण देतात. यार आता जय शाह हे काय बनले, ICCचे अध्यक्ष बनले. नंतर बिनोरोची निवड झाली असून 1 डिसेंबर पासून ते काय करतील, पदभार सांभाळणार आहे. कशाचा, BCCIचा. मग बोललो मी तुम्हाला, जय शाह BCCIचे काय होते, सचिव आहे. ICCचे सर्वात कमी वयाचे अध्यक्ष आतापर्यंतच आहे. सर्वात कमी वयाची काय ते BCCIचे अध्यक्ष, आपले याचे ICCचे अध्यक्ष, कमी वय, यंगेस्ट प्रेसिडेंट ऑफ ICC, एवढं लक्षात ठेवून. चल पुढचं स्पोर्टची न्यूज आहे. कुठली न्यूज आहे, स्पोर्टची. ड्युरंट कप खूप फेमस आहे. तो नॉर्थ ईस्ट युनायटेड विजेता आहे, त्याचा जो कप दिला गेला. आणि ही जी स्पर्धा होती ही 133वी स्पर्धा होती. किती होती, 133वी स्पर्धा होती. ठिकाण होतं याचं कोलकाता, आपल्या कोलकाताला कंडक्ट झाला हा. ड्युरंट कपची जी सुरुवात झाली होती ती 1888 मध्ये झाली होती. केव्हा झाली होती, 1888 मध्ये. आणि ऑब्व्हियसली ड्युरंट कप ही आशियातील सर्वात जुनी आणि जगातील तिसरी सर्वात जुनी फुटबॉल स्पर्धा म्हणून ओळखली जाते. खूप विद्यार्थ्यांना असं बी विचारलं, ड्युरंट ही जी स्पर्धा आहे की कुठल्या खेळाशी निगडीत आहे. ऑप्शन आहे हॉकी, क्रिकेट, नंतर आपलं काय असेल फुटबॉल, नंतर एक कुठलं तरी बास्केटबॉल देते. 4 ऑप्शन देते. मग तुम्हाला माहित पाहिजे की ड्युरंट कप कशाशी निगडीत आहे, फुटबॉल. एवढं विसरू नका. क्लिअर आहे इथपर्यंत. चला पुढची न्यूज पाहू आपण आता. आय होप सगळ्यांना समजते काय होते. ओके, पुढची अशी न्यूज आहे. ओके, राष्ट्रीय व राज्य स्तरावरील विविध योजना यशस्वीपणे राबवणारी पाटण तालुक्यातील मान्याची वाडी गाव राज्यातील पहिल्या सौग्राम म्हणून आकारण्यात आलं. काय आलं ना, साकारण्यात आलं. कशाला, काय नाव त्याचं, मान्याची वाडी गाव हे पहिलं सौग्राम म्हणून डिक्लेअर झालेलं आहे. विचार करा. क्लिअर इथपर्यंत. ओके, आता त्या मान्याच्या वाडीमध्ये काय झालं, 100 किलोवॅट वीज निर्मितीचा प्रकल्प त्यांनी काय केला, बोला 100 किलोवॅट वीज निर्मिती. मी फोटो पाहिजे तो तुम्हाला ते ब्लर लोगो दिसायला क्लिअर दिसायला तुम्हाला हे झूम तो तुम्हाला एक्सप्लेन करू. या मी तुम्हाला ही PPT उद्या तुमच्या ग्रुपवरती पण अपडेट करा. त्या चल किंवा टेलिग्रामला अपडेट करा. आपल्या इस्रोने आता बघा सायन्स अँड टेक्नॉलॉजीचा प्रश्न आहे. मी तुम्हाला बोलू ना, सायन्समध्ये टेक्नॉलॉजीचा अभ्यास कसा करायचा, इस्रोचा रेकॉर्ड, नासाचा रेकॉर्ड तुम्हाला माहित पाहिजे. ओके, सो इस्रोने SSLV, ओके, इस्रोने SSLV D3 काय केले, लॉन्च केलं. इस्रोने श्रीहरिकोटा येथील जे की सतीश धवन अंतराळ केंद्रातून SSLV D23 काय केलंय, D3 रॉकेट लॉन्च केलंय. स्पेशल SSLV रॉकेटच्या माध्यमातून देशाचा नवा पृथ्वी निरीक्षण उपग्रह EO करण्यात त्यांचं काय मोठं योगदान होतं. आणि सोबतच त्यांनी SR0 डेमोसॅट हा छोटा उपग्रह काय केला होता, प्रक्षेपित केला होता. अशा पद्धतीने तुम्हाला या टेक्नॉलॉजीबद्दल ही नॉलेज असणं गरजेचं आहे मित्रांनो. काय टेक्नॉलॉजीबद्दल. नेक्स्ट, जम्मू काश्मीरमधून वेगळे झाल्यानंतर केंद्रशासित प्रदेश लडाखमध्ये केंद्र सरकारने नवीन 5 जिल्हे बनवण्याची घोषणा केली होती. मग ते कुठल्या 5 जिल्हे ते बघा. एक आहे जांस्कर, दुसरा आहे द्रास, तिसरा आहे शाद, चौथा आहे नुब्रा आणि 5वा आहे चांगथांग. काय, चांगथांग. अशा पद्धतीने हे 5च्या 5 तुम्हाला माहीत असणं गरजेचं. क्लिअरपर्यंत. ओके, नेक्स्ट, आशियातील बिलिनियर्स कॅपिटल म्हणून बघा, आशियातील बिलिनियर्स कॅपिटल म्हणून मुंबईने आपल्या नावाची नोंद केली. कुठले, मुंबईने. बीजिंगमध्ये एकूण 91 अब्जाधीश राहतात, तर मुंबईमध्ये अब्जाधीशांची संख्या किती आहे बघा. बीजिंगमध्ये किती आहे, 91, आणि आपल्या मुंबईमध्ये अब्जाधीशांची संख्या काय, 92 आहे. विचार करा. क्लिअर आहे. म्हणजे मुंबईत जास्त श्रीमंत झालं ना अब्जाधीशांचं. आता वरून इंडियाचा जो श्रीमंतांचा जो रिपोर्ट 2024चा, या आधीत 25% बघा व्यक्ती, 386 पैकी किती, 25% व्यक्ती आहेत आणि मुंबईत राहतात. विचार करा. आता 2017 श्रीमंत व्यक्ती कुठे राहतात, नवी दिल्लीमध्ये राहतात. आय होप समजलंय. म्हणजे 386 मुंबईत राहतात आणि 217 कुठे राहतात, आपल्या नवी दिल्लीत राहतात. हा एक रिपोर्ट जस्ट वरून इंडियाच्या श्रीमंताचे योगदान आहे. आता तुम्ही मागे पाहिलं असेल, ओके, GSTचे पाहिलं असेल, कोणी जास्त टॅक्स पेड, शाहरुख खान. 2-4 दिवसाची न्यूज आहे की सर्वात जास्त टॅक्स कोणी पेड केला, शाहरुख खान. सो अशा पद्धतीने हेच लक्षात ठेवा मित्रांनो. थोडं नेटचा इश्यू आहे म्हणून आपण आजचं लेक्चर थोडं 5-10 मिनिटं लवकर सोडतोय. आणि आज तुमचा पहिला दिवस आहे. थोडंसं तुमची बी टेंडन्सी हळूहळू आपण बनवू. मग उद्या आपण पुन्हा रिजॉईन करू. दुसरं की आपला सब्जेक्ट असेल तो मी लेक्चर लावेल आणि आपण भेटू. चला, ऑल द बेस्ट सर्वांना.